आपण पाठीमागचंच लेक्चर बघितलं की फार्मसी कशी करायची किंवा फार्मसीचा विचार कसा करायचा. त्याच्या अगोदर आपण केस टेकिंग, कन्सल्टिंग असं बघितलं. आता पुढचा जो विषय आहे तो म्हणजे पंचकर्म. बेसिकली थोडा फार्मसीचा अनुभव, त्याच्याबरोबर टीचिंगचा पण अनुभव आणि त्याच्याबरोबर पंचकर्मामध्ये पण अनुभव, असं एकत्रित फार कमी वेळा दिसायला मिळतं किंवा फार कमी लोकांना ही संधी उपलब्ध होते. तर ह्या सगळ्यांचं एकत्रितरित्या मार्गदर्शन आज आपल्याला लाभलेलं व्यक्तिमत्व जे आहे, वैद्या प्रियदर्शनी बापट कडूस मॅडम, अगस्ती ॲग्रोवेद, त्याच्याबरोबर अगस्ती फार्मास्युटिकल्स आणि अगस्ती आयुर्वेद, अशा तिन्ही फर्म. ॲग्रोवेदमध्ये स्वतः शेती करून स्वतःच्या फार्मसीमध्ये ती औषधं बनवून स्वतःच्या क्लिनिकमध्ये ती वापरणं, आज आमच्यासारख्या अनेक वैद्यांना ही औषधं उपलब्ध होत आहेत. हेही त्याच्या पाठीमागचं म्हणजे शुद्ध स्वरूपात उपलब्ध होत आहेत, हे आम्हाला त्याचा अभिमान आहेच आहे. तर असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं. आपण धन्वंतरी पूजनाने आज मॅडमची सुरुवात करूयात. मी मॅडमला विनंती करतो की आपण धन्वंतरी पूजन करू. दिवा लावायचा. विश्वं विददाति पाति सततं संवारयस्यं जसा सृष्ट्वा दिव्यमहोषधिष्य विविधा दूरीकरोत्यामया बिभ्राणोजलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटं तं धन्वन्तरीरूपमीशममलं वन्दामहे श्रेयसे, वन्दामहे श्रेयसे, वंदामहे श्रेयसे. अजून एक विशेष सांगायचं राहिलं, अगस्ती संहिता वाचन म्हणून मॅडमने जो काही उपक्रम सुरू केलाय तो सुद्धा आम्ही गाडीमध्ये जाता येता खरं तर ऐकत असतो दररोज यूट्यूबच्या माध्यमातून. तर तुम्हालाही जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही अगस्ती संहिता वाचन हे यूट्यूबला चॅनल आहे, त्याच्यावर पंचकर्माचे पण कसं बनवायचे, पंचकर्म कसं करायचं, त्याची पूर्वतयारी कशी करायची याविषयी यूट्यूब चॅनल मॅडमचा उपलब्ध आहे. तोही सगळे याचा लाभ घेऊ शकता. मी मॅडमला जास्त वेळ न घेता, ऑलरेडी मॅडमला खरं तर खूप कष्ट दिले आपण पहिलेच, आणि त्याच्यात आज ट्रॅफिक, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. पण आपण एक छान व्याख्यान आपण आज ऐकणार आहोत, त्याचा आनंद आपल्याला शेवटी लाभेलच. धन्यवाद. धन्यवाद सर. ॲक्च्युली खरं मला खरंच खूपच लेट झाला, पण तरी तुम्ही सगळे थांबलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आधी आभार मानते. आणि आपल्या जो काही ॲक्च्युली जो आजचा विषय आहे की पंचकर्मासाठी आवश्यक गोष्टींचा विचार किंवा कुठल्या गोष्टींचा विचार आपल्याला पंचकर्म करण्यासाठी करायला लागतो, किंबहुना पंचकर्म करण्यापूर्वी आपण हा विचार करणं आवश्यक असतं. इथे हे जे मॅग्निफाईंग ग्लास मी मुद्दामून आज दाखवले इथे दाखवताना, कारण असं होतं की एखादा पिक्चर खूप बोलून जातं. आपण जेव्हा मॅग्निफाईंग ग्लासमधनं बघतो ना, तर हे ॲक्च्युली स्वतःचं अवलोकन पण आहे की आपण खरंच पंचकर्म करू शकतो का. जसा प्रत्येक डॉक्टर सर्जन होऊ शकत नाही, प्रत्येक माणूस स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, तसंच हेही आहे की आयुर्वेदिक डिग्री घेतली म्हणजे प्रत्येकानेच पंचकर्म केलं पाहिजे असं नाही. अर्थात ती महत्त्वाची चिकित्सा आहे, त्यामुळे आपण प्रत्येकाने ती करायला पाहिजे असंच माझं मत आहे. पण आत्मावलोकन करणं खूप गरजेचं आहे, म्हणून ती मॅग्निफाईंग ग्लास आहे. याचं कारण असं होतं, बऱ्याच वेळेला जसं की वमन आहे समजा, तर सकाळी 7 वाजता इस्पेशली जितक्या बायका असतात त्या बायकांना घरातलं सगळं आवरून, मुलं बाळांचं आवरून मग वमनाला जायला लागतं. मग हे आपल्याला पॉसिबल होतं का, म्हणून मग जाऊ दे आता वमन नकोच करायला. बस्तीला रविवार आला तर मग मला नवऱ्यावर फिरायला जायचंय किंवा नवरा म्हणतो मला बाहेर जायचंय, मग मला नाही जमत आहे, जाऊ दे मग बस्ती ड्रॉपच करून टाकू. म्हणजे जर अशा महत्त्वाच्या प्रोसिजर्स जर का आपण ड्रॉपआउट करणार असू आपल्या पंचकर्माच्या प्रॅक्टिसमध्ये आणि तरीही आपण स्वतःला पंचकर्मज्ञ म्हणत असू, तर कुठे ना कुठेतरी हा विचार करायला पाहिजे. तुम्ही सगळे टू बी डॉक्टर्स आहात, अगदी डिग्रीच्या उंबरठ्यावर आलेले लोक आहात, त्याच्यामुळे तुम्हाला डिमोटिवेट करत नाही आहे. पण याचा अर्थ असा आहे की आपणही आपल्या स्वतःत आधी हे बघायला पाहिजे की आपण खरंच इतकं हार्डवर्क करू शकतो का
पंचकर्म करायचं तर आज सुट्टी आहे म्हणून मी नाही करणार, रविवार आहे म्हणून मी नाही करणार, शनिवारी हावडे मी घरी जाणार, असा जर माइंडसेट असेल तर पंचकर्म करणं खरंच खूप अवघड आहे. त्याच्यामुळे हे ॲक्च्युली आत्मावलोकन करायचंय. आणि मग आपण नेहमी काय करतो की एक्सक्युजेस खूप देतो, याचं असं झालं म्हणून माझं असं झालं, असं नाही. आधी आपण कसे आहोत हे बघायला पाहिजे आणि मग पुढे पंचकर्मासाठी जायला पाहिजे. त्यामुळे अगदी सुरुवात म्हटलं तर या इथून आपल्याला करायला लागते. आता जसं माहिती आहे आपल्याला की चिकित्सेसाठी सुद्धा भीषक, द्रव्य, उपस्थात आणि रोगी हे 4 पाद असे आहेत की ज्यांच्यावरती चिकित्सा अवलंबून आहे. आणि सेम तेच पाद, कारण पंचकर्म हे काय आहे शेवटी चिकित्सेमधलीच एक सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे किंबहुना. तर त्याच्यामुळे हे 4ही जे पाद आहेत ह्या पादांबद्दल आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. किंवा हे 4ही पाद कसे काम करतात, पंचकर्म करताना यांचं महत्त्व काय आहे हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपण एक एक पाद बघत जाऊया. तर पहिला सगळ्यात जो आहे तो भिषक, दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ, दृष्टकर्मा सुचिर भिषक. श्लोक फर्स्ट इयर पासूनच सगळ्यांना पाठ असतात वाग्भटातल्या पहिल्या अध्यायातले. पण तरी सुद्धा त्याचा जेव्हा प्रत्यक्ष अनुभव किंवा प्रत्यक्ष तो जगावा लागतो जेव्हा तो श्लोक, तेव्हा मग त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून मी जे आत्ता म्हटलं की आपण स्वतःकडे पण आधी बघितलं पाहिजे की आपण हे कितपत करू शकतो, हे झेपू शकतो का. आणि किंबहुना झेपू शकत नसू तर आपल्यामध्ये त्या कपॅसिटीज आपल्याला विकसित करायला पाहिजेत की आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकू. आता जसं चरक सिद्धिस्थानामध्ये आलंय की सिद्धिस्थान मुळातच पूर्णतः पंचकर्मासाठी डिवोट केलेला एक स्थान आहे, जे स्पेशल स्थान आहे चरकाचं. तर या स्थानामध्ये त्यांनी पहिल्याच म्हणजे दुसऱ्याच अध्यायात दिलंय की प्रत्येकाचं इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन हे सगळं दिलेलंच आहे, नो डाऊट. पण इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन जरी दिलेलं असलं तरी वैद्य जो आहे त्या वैद्याला अवस्था, देश, काल, बलम प्रती यस्याम कार्यम अकार्यम स्यात् कर्म कार्यमच वर्जितम. म्हणजे शेवटी ही वैद्याला पूर्णतः अथॉरिटी आहे की भलेही ग्रंथामध्ये एखाद्या व्याधीच्या अवस्थेमध्ये शोधन इंडिकेटेड आहे किंवा कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, पण तरीही त्याच्या अगेन्स्ट किंवा त्याच्या विरुद्ध असं जर का काही वैद्याला वाटत असेल आणि त्याचं जर ते मत असेल की मला दोषांची कंडिशन ही वाटते, दुष्यांची कंडिशन ही वाटते, तर मला इथे वमन करायचं, विरेचन, वॉटेवर जे काही पंचकर्म आहे, पंचशोधनातलं कुठलं कर्म आहे ते मला जर करायचंय, अशी जर अवस्था त्या वैद्याला वाटत असेल तर त्यांनी ती नक्की करावी असा ग्रंथाचा आदेश आहे, चरकाचा आदेश आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला किती अभ्यास करायला लागणार आहे. तर जसं की पहिला आहे की क्वेश्चन मार्क आहे की काय करायचंय नक्की आपल्याला पंचकर्मातलं. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे पंचकर्माची सिद्धी आहे, आपल्याला पंचकर्म सिद्ध झालंय. हे करण्यासाठी मध्ये अनेक स्टेप्स आहेत. दक्ष पहिला जो आत्ताचा वैद्याचा जो पहिला पॉइंट येतो तो म्हणजे दक्ष. त्याच्यानंतर येतं रुग्ण परीक्षण. दक्ष म्हणजे जे मी आधी सांगितले सगळे पॉइंट्स की आपण स्वतःला किती दक्ष आहोत हे बघायला लागतं. आणि त्या दक्षतेतच या सगळ्या गोष्टी येतात की रुग्ण परीक्षण आहे, कर्मनिश्चिती आहे किंवा कालनिश्चिती आहे, औषध निश्चिती आहे, मात्रा निश्चिती आहे, सम्यकादी लक्षण परीक्षण आपल्याला जमलं पाहिजे आणि अत्ययिक अवस्थेचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे जमलं पाहिजे. हे जेव्हा आपल्याला जमू शकेल तेव्हाच आपली पंचकर्माची सिद्धी होणार आहे. त्यामुळे दक्ष हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा स्वतःचं अवलोकन हा एक दक्षाचा मेन अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ म्हणजे ही जी काही सगळी चेन मी दाखवली आहे तर या सगळ्या चेनमधनं जेव्हा आपण यशस्वीपणे पास होऊ तेव्हा ॲक्च्युली पंचकर्माची सिद्धी आपल्याला होणार आहे. त्याच्यातलं आता जसं रुग्ण परीक्षण आहे तर रुग्ण परीक्षणाची वेगळी स्लाईड आपण बघूया, कारण तीच तर महत्त्वाची आहे. कारण जोपर्यंत आपल्याला रुग्णाचं परीक्षण करता येणार नाही, जोपर्यंत तिथे पंचकर्म द्यायचं आहे का नाही इथूनच जर सुरुवात असेल तर तीच सगळ्यात महत्त्वाची स्टेप राहते, जी की पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर कर्मनिश्चिती. रुग्ण परीक्षण केल्यानंतर कुठलं कर्म करायचं, दोषांची गती काय आहे, अवस्था काय आहे, हे सगळं बघून आपण कर्मनिश्चिती करत असतो. म्हणजे वमन करायचंय का विरेचन करायचंय. कधी कधी असं होतं की कर्मासाठी वमन योग्य आहे पण रुग्णाची स्थिती वमनाला योग्य नाही आहे. अशी कदाचित रुग्ण जो आहे तो दुर्बल आहे, कृश आहे की त्याला वमन करायचंय पण त्याची शारीरिक क्षमता तेवढी नाही आहे की जिथे आपण वमन करू शकू. मग अशी जर का काही कंडिशन असेल तर कर्मनिश्चिती करताना कदाचित आपल्याला वमनाच्या ऐवजी विरेचनाकडे जावं लागतंय का, किंवा दुसरं कुठलं कर्म आपण तिथे काही करू शकतोय का, अशा पद्धतीने आपल्याला कर्माची निश्चिती करावी लागते. तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे कालनिश्चिती. कालनिश्चिती एवढ्यासाठी दिलाय की जसं आत्ता हा सीझन चालू आहे, हल्ली तर हिवसाळा कुठलाही म्हणजे हिवाळा पावसाळा असे म्हणजे अशा कॉम्बिनेशनमध्ये ऋतू चालू आहे, ती वेगळी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा असं आहे की या ऋतूमध्ये वमन करणं खरंच योग्य आहे का, खरंच तेवढी इमर्जन्सी आहे का, अशी जर का काही अवस्था असेल
तरच आपण तिथे त्या कर्मासाठी जाऊ शकतो. किंवा जसं चरकाचा आदेश आहे की तुम्ही तेव्हा तिथे कृत्रिम वातावरण निर्माण करू शकता आणि मग जे कुठलं कर्म तुम्हाला करायचं त्या कर्मासाठी जाऊ शकता. कृत्रिम वातावरण म्हणजे असे, आता समजा हा एवढा मोठा, एवढी थंडी आहे, पाऊस पडतोय, पेशंट जर का आता निर्विकारमध्ये तर आयपीडीची सोय आहे, जर आयपीडी केला पेशंट आणि अशा वेळेला जर का तिथे तुम्ही उबदार हवा ठेवली, जसं वसंत ऋतूमध्ये असते की थोडी थंडी थोडी उष्णता, अशा पद्धतीने जर तुम्ही काही करू शकत असाल तर कदाचित आपण त्या सीझनच्या थोडेसे जवळ जातो. निसर्ग तो निसर्गच राहतो, आपण निसर्गाच्या विरोधात नाही जाऊ शकत, पण थोडेसे जवळ जाऊ शकतो आणि मग तिथे आपण वमनादी कर्म जी काही आपल्याला अपेक्षित आहेत ती करू शकतो. म्हणून कालनिश्चिती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. किंवा काही काही कॉलेजेसमध्ये असं होतं, कारण आता मी पण कॉलेजला 14 वर्ष शिकवलं आहे, कधी कधी असं होतं की कॉलेज 9 वाजता सुरू होतं, म्हणून जे कोणी तिथे स्टाफ आहे ते 9 वाजता वमन सुरू करतात. मग ही गोष्ट योग्य आहे का की वमन 9 वाजता सुरू करणं, म्हणजे कालनिश्चिती हे ऋतूसाठी सुद्धा आहे आणि त्या कर्माचा जो स्पेसिफिक काळ सांगितला आहे त्या काळासाठी सुद्धा आहे. हे कायम लक्षात ठेवा. पेशंटला वेळ आहे म्हणून दुपारी 12 आणि 1 वाजता ग्रीष्मासारख्या टळटळीत ऋतूमध्ये स्नेहनस्वेदन होणारे सुद्धा मी काही सेंटर्स बघितले की हा काळ खरं तर कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. त्यामुळे कालनिश्चिती महत्त्वाचं आहे. औषध निश्चिती एवढ्याचसाठी की रुग्णाचं दुष्यम देशम बलम कालम हे सगळं आपण बघतो. बस्ती समीक्षा भाव ग्रंथकारांनी सांगितलेत. असे अनेक समीक्षा भाव आहेत की जे बघितल्याशिवाय तुम्ही औषधाची निश्चिती करू शकत नाही. किंवा आमच्याकडे फक्त अभयादीच शिल्लक आहे, मी अभयादीनीच विरेचन करणार, असं कधीही होऊ शकत नाही. पेशंटच्या अवस्थेनुसार तुम्हाला त्रिवृत लेहम वापरायचं आहे, अभयादी वापरायचं आहे का इच्छाभेदी वापरायचं आहे, हे सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. मात्रा निश्चिती अर्थात कोष्ठाग्नी परीक्षणावरतीच मात्रा निश्चित ठरत असते की किती ग्रॅम द्यायचे, किती मिलीग्रॅम द्यायचे, जे काही असेल प्रमाण जे काही ठरलेलं असेल, काढा असेल तो किती द्यायचा आहे. बस्ती असेल तर बस्तीचा धारण काळ तेवढा होणार आहे का, आपण देऊ शकतो का, वृक्षता किती आहे रुग्णामध्ये की ज्याच्यामध्ये आपण 120 ml चा जरी स्नेहबस्ती दिला तर तो राहू शकेल, त्याचं धारण होऊ शकेल. नाही तर असा बस्ती दिला आणि 5 मिनिटात बस्ती बाहेर येतो, असे पण रुग्ण आपल्याला दिसू शकतात. तसं जर होणार असेल तर काहीच फायदा नाही एवढा 120 ml चा देऊन. मग अशा वेळी वर्धमान करू शकतो का, अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि म्हणून मात्रा निश्चिती आहे. सम्यक आदी लक्षण परीक्षण, जसं की बऱ्याच वेळा असं होतं की थेरपिस्टच ऑफकोर्स ही कर्म करतात, पण याचा अर्थ असा नाही की त्या वैद्याचं त्याच्यावरती काही ऑब्झर्वेशनच नाही, लक्षच नाही आहे. मग रुग्णाला सम्यक 5 मिनिटात बस्ती बाहेर आला, रुग्ण घरी सुद्धा गेला, दुसऱ्या दिवशी आपल्याला कळलं की अरे 5 मिनिटात बस्ती प्रत्यागम झाला. म्हणजे जर का 5 मिनिटात बस्ती प्रत्यागम होणार असेल तर सम्यकादी लक्षणं काय दिसणार, अयोगच दिसणार आहे ना तिथे. मग अशी जर का काही कंडिशन असेल तर याच्यावरचा जो वॉच आहे हा वैद्यांनी ठेवायचा आहे आणि म्हणून सम्यकादी लक्षणाचं परीक्षण करणं तितकंच आवश्यक आहे. अत्ययिक अवस्था व्यवस्थापन, आपल्याला नेहमी असं वाटतं की फक्त वमनातच अत्ययिक अवस्था येऊ शकते, असं कधीच नसतं. पंचकर्म किंवा ही जी काही शोधनं आहेत या प्रत्येक शोधनामध्ये अत्ययिक अवस्था नक्कीच येऊ शकते. असं होतं कधी कधी की रुग्ण आपल्याला सांगत नाही की त्याला कधीतरी अर्शाचा इतिहास असतो, आपण विचारलं तरी तो नाहीच म्हणतो आणि जेव्हा विरेचनाचे वेग सुरू होतात आणि एकदम रक्तप्रवर्तन जेव्हा म्हणजे काय म्हणू फ्रेश रक्त जेव्हा दिसायला लागतं तेव्हा सगळी गडबड सुरू होते. वमन जेव्हा आपण वमनाला बसतो, पेशंटला चक्कर यायला लागते, एकदम चक्कर येऊन त्याला बीपी लो होतं किंवा हाय होतं, अशा काहीतरी कंडिशन्स येतात तेव्हा अत्ययिक अवस्था येते. माझ्या एका पेशंटला सद्योवमन दिलं, पेशंट छान आनंदाने घरी गेली, छान वाटते म्हणून सद्योवमनानंतर घरी जाऊन हलकं खायचं चार्ट दिलेला असताना ती संत्रा ज्यूस प्यायली. संत्रा ज्यूस प्यायल्यामुळे इमिजिएट इरिटेशन झालं तिला, तेवढं परत उलट्या सुरू झाल्या, शेवटी तिला IV लावायला लागलं आणि इंजेक्टेबल द्यावं लागलं अँटॅसिड. माझं एवढंच म्हणणं आहे की अँटॅसिड दिला, IV लावलं म्हणजे आपण अनायुर्वेदिक झालो, आपण फारच आयुर्वेदाशी फारकत घेतली असा त्याचा अर्थ नसतो. अत्ययिक अवस्थेचं व्यवस्थापन हे योग्यच व्हायला पाहिजे. त्या बाईला मी पुष्कळ तोंडातनं औषध देण्याचा प्रयत्न केला पण तोंडाने औषध तिचं राहत नव्हतं कारण गॅस्ट्रिक इरिटेशनच एवढं होतं. मग अशी जर का अवस्था असेल तर शेवटी तिथे IV लावण्या जर आहे एक रूट आपल्याला अवेलेबल तर नुसते रुग्णाचे दोष बाहेर पडतात असं म्हणत वाट बघत बसण्यात अर्थ नसतो. तिथे इमिजिएट काहीतरी अत्ययिक अवस्थेमध्ये व्यवस्थापन करावंच लागतं आणि हे जेव्हा आपल्याला जमू शकतं तेव्हाच आपण यशस्वी पंचकर्माची चिकित्सा करू शकतो. त्यामुळे पंचकर्म सिद्धीसाठी ही सगळी अख्खी चेन खूप आवश्यक आहे. पुढचं जे मी म्हटलं की रुग्ण परीक्षण ही जी पहिली पायरी होती ही खूप महत्त्वाची होती. आपण याच्यावर जास्त भर देतोय किंवा जास्त वेळ मी या स्लाइड्स घेते याचं कारण असं आहे की तुम्ही सगळे टू बी डॉक्टर्स आहात, त्यामुळे तुम्हाला हे सगळं माहिती असणं खूप आवश्यक आहे.
जेव्हा पहिला रुग्ण परीक्षणातला पॉईंट येतो रुग्ण अर्ह अनर्ह, बऱ्याच वेळा असं होतं की रुग्ण अनर्ह असतो आणि तरीही तिथे ते पुढे आपल्याला शुचितामध्ये येईल शौचामध्ये, पण तरीही कदाचित अज्ञानाने असेल, कदाचित मोहानी असेल, आपण तिथे पंचकर्मासाठी पेशंटला तयार करतो, कर्म केलं जातं आणि मग त्याचे व्यापद दिसायला लागतात. अनेक वेळा सद्य निर्माण होणारे व्यापद आणि उशिरा निर्माण होणारे व्यापद असे दोन्ही व्यापद, स्नेहपानाचे सुद्धा जिथे व्यापद आहेत, जे आपल्याला नेहमी असं वाटतं की स्नेहपानाला काय व्यापद येणार आहेत, तिथे सुद्धा जर का व्यापद निर्माण होऊ शकत असतील तर पंचशोधनाला किती व्यापद निर्माण होतील. तर त्याच्यामुळे अर्ह अनर्ह रुग्ण बघणं हे सगळ्यात महत्त्वाचा त्यातला पॉईंट राहतो. दुसरा पॉईंट आहे तो बहुदोषावस्था. बऱ्याच वेळा असं होतं की खरंच ते अर्ह अनर्हामध्येच येतं खरं तर, की बऱ्याच वेळा रुग्णामध्ये बहुदोषावस्था नसतेच, किंवा असं हे अर्ह अनर्हामध्ये मी अजूनही एक असं सांगू शकते की मी जसं म्हटलं की 14 वर्ष मी भारती विद्यापीठमध्ये शिकवायचं काम केलं आहे. तिथे एक VIP सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे, जो मीच म्हणजे माझंच नाव आहे हे VIP सिंड्रोम. तिथे कुणाचा तरी कोणीतरी हा येतो आणि म्हणतो नाही मॅडम मला आत्ताच्या आत्ता मसाज हवाय. स्नेहन स्वेदन अभ्यंग हे शब्द त्याच्या गावीही नसतात. आपल्याला असं वाटतं कारण काय तो माझ्याकडे मी नाही म्हटलं तर तो दुसरी एक कोणतरी रेडीच असते की जिला असे VIP पेशंट हवेच असतात. पण असं आहे की खरंच तो रुग्ण अर्ह आहे का स्नेहनासाठी, खरंच त्याला वेळ आहे, त्याला आज सुट्टी आहे म्हणून आपण अभ्यंग करावा, हे खरंच योग्य आहे का, हा विचार नको का करायला. त्यामुळे अशा पद्धतीने फक्त शोधन असं नाही, पंचकर्म असतील, त्याची उपकर्म असतील, जी काही ही त्याला जी पूरक कर्म आहेत ही सगळी असतील, ही सगळी कर्म करताना सुद्धा अर्ह अनर्हता बघणं खूप आवश्यक आहे. तसंच बहुदोषावस्था की बहुदोषावस्था रुग्णाची आहे का, जी काही लक्षणं बहुदोषावस्थेची सांगितली आहेत ती कुठे आहेत हे आपल्याला माहिती आहे का, आणि ती माहिती असली तर ती नक्की कुठली कुठली आहेत हे आपण रुग्णामध्ये परीक्षण केलं आहे का हे बघायला लागतं. आणि बहुदोषावस्था किंवा मॅक्स टू मॅक्स मध्यम दोषावस्था असेल तरच आपण शोधन करू शकतो. जर का अल्पदोषावस्था असेल तर तिथे आपल्याला शमनच करावं लागतं, पंचकर्म आपण करू शकत नाही. त्यामुळे ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे की पंचकर्म करताना त्याची दोषांची अवस्था बघायला पाहिजे. कोष्ठ आणि अग्नी परीक्षण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे पंचकर्मासाठी. कोष्ठ म्हणजे काय आणि अग्नी म्हणजे काय याची व्याख्या आज देण्याचा हा विषय नाही आहे, पण कोष्ठ आणि अग्नी हा अतिशय मोठा आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. तर त्याचं परीक्षण योग्यच व्हायला पाहिजे. कोष्ठाचं परीक्षण जर का नीट नाही झालं तर कधीकधी अतियोग होऊ शकतो किंवा कधीकधी अयोग होऊ शकतो. म्हणजे जर का क्रूरकोष्ठ आणि तुम्ही जर का इव्हन बस्तीचे सगळे व्यापद बघितलेत तर बस्तीच्या सगळ्या व्यापदांमध्ये क्रूरकोष्ठ आणि मृदू औषध, वृक्षकोष्ठ आणि वृक्ष औषध ज्याच्यामध्ये स्निग्धताच कमी आहे, किंवा अतिशय मृदू कोष्ठ आणि गोमूत्रासारखे तीक्ष्ण बस्ती, अशी अनेक कॉम्बिनेशन दिले आहेत ज्याच्यामध्ये अतियोग आणि अयोगाची सगळी लक्षणं दिलेली आहेत. त्यामुळे हे जे सगळे व्यापद आहेत हे फक्त वमनातच होतात किंवा विरेचनातच होतात असं नाही. बस्तीसारखी जी आपल्याला करायला तुलनेत सोपी वाटते प्रोसिजर, त्या प्रोसिजरमध्ये मॅक्झिमम व्यापद होऊ शकतात. त्यामुळे कोष्ठ आणि अग्नी परीक्षण हे महत्त्वाचं राहतं. विरेचनाला इस्पेशली अग्नीचं प्रचंड महत्त्व येतं. याचं कारण आपण औषध देतो, औषध जीर्ण होऊन जातं जर तीक्ष्ण अग्नी असेल तर, आणि अक्षरशः 2-2, 3-3 वाजतात तरी रुग्णाला एकही वेग होत नाही. म्हणजे रिपीट करून सुद्धा औषध रुग्णाला वेग येत नाही. त्यामुळे असं आहे की अग्नीचं परीक्षण करणं हे अतिशय आवश्यक आहे. बस्तीला सुद्धा अग्नीचं परीक्षण लागतं, अभ्यंगाला अग्नीचं परीक्षण लागतं. कुठलीही अशी अवस्था नाही ज्याच्यामध्ये अग्नीचं परीक्षण आपण करत नाही. त्यामुळे कोष्ठ आणि अग्नी परीक्षण हा पंचकर्माचा महत्त्वाचा मुद्दा आहे. व्याधी उद्भवस्थान परीक्षण, याचं कारण की जसं की उद्गार बाहुल्य आहे किंवा काय आहे, लक्षण काय आहे आणि त्याचा ॲक्च्युली उद्भवस्थान कुठे आहे. म्हणजे असं झालं की कालच जो एक पेशंट होता उदराचा आलेला होता, यकृताल्योदर म्हणू शकतो आपण, आणि त्या पेशंटला श्वासाची लक्षणं होती. जर तो म्हणला की मी खूप आयुर्वेदिक औषधं घेतली, दुर्दैवाने की त्यांनी आयुर्वेदिक नाव घेतलं की मी माझ्या दम्यासाठी आणि खोकल्यासाठी खूप सारी आयुर्वेदिक औषधं घेतली पण मला कशानेच उपशय होत नाही. ह्याचं कारण त्याचं उद्भवस्थान जर का उरस्थान नसेलच तर तिथनं कसं काय त्यांना फरक पडणार आहे, नाहीच पडणार. म्हणजे आता हे त्यांनी वैद्यांच्या सल्ल्याने घेतली का त्याची त्यांनी घेतली आहे त्यालाच माहिती. मला सांगायचा मुद्दा हा आहे, कुणाची बदनामी करण्याचा मुद्दा नाही आहे. उद्भवस्थान महत्त्वाचं आहे. उद्भवस्थान जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिथे वमन द्यायचं का विरेचन द्यायचं आहे हे तुम्ही कसं डिसाईड करणार. कारण श्वासामध्ये सुद्धा ॲक्च्युली विरेचन तर आपण नेहमी एक ओरलला येणारा प्रश्न आहे की तमकेतू विरेचनम, ॲक्च्युली तसं नाहीच आहे. त्याचा पूर्ण श्लोक आपण वाचला पाहिजे तर आपल्याला कळतं की कुठल्या अवस्थेत प्लस तमक श्वास असेल तर आपल्याला विरेचन द्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने उद्भवस्थान जे आहे
हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला शोधनापैकी कुठलं शोधन करायचं हे ठरत असतं. त्यामुळे अशा पद्धतीने हे रुग्णपरीक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, जो पंचकर्मासाठी आपल्याला घेऊन जातो किंवा पंचकर्मापर्यंत घेऊन जातो, त्याचं हे साधारण अशा पद्धतीने आपल्याला परीक्षण करावं लागतं. त्याच्या पुढे आहे तीर्थार्थ शास्त्रार्थ, म्हणजे गुरुकडे शास्त्राभ्यास. बऱ्याच वेळा असं होतं की हल्ली सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे, पुस्तकं अवेलेबल आहेत, सगळं अवेलेबल आहे, पण म्हणून आपण तेवढंच करू आणि मग मला काही जायची गरजच नाही असं जर असतं तर आज आपण म्हणजे अनेक लोक वैद्य झाले असे, अनेक लोक मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या असे अनेक लोकांनी. आज आपण बघितलं की करोनाच्या काळात घरी बसून 10वी नुसती छोटीशी डिग्री आहे, कुठं मोठी डिग्री आहे, 10वी झालेल्या मुलांना सुद्धा काय येतं हे आपण बघतोय की जे गुरुकडे जाऊन शिकले नाहीत, जे ऑनलाईन शिकले. बरोबर ना? म्हणजे असं आहे, शेवटी गुरुकडे जाऊन शिकणं याला खूप मोठा मान आहे, खूप मोठं महत्त्व आहे. तर जसं संहितेचा पहिला जो फोटो आहे हा संहितेचं वाचन आहे सगळं चालू, की ओरिजिनल जसं मी म्हटलं की बहुदोषावस्था कुठे आले, हे लक्षणं कुठे आली आहेत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर नुसती पोपटपंची बहुदोषावस्था असेल तर वमन करायचं, याला काही अर्थच राहत नाही ना. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचन करत नाही, सखोल ग्रंथ वाचन करत नाही, कारण प्रत्येक ग्रंथात काहीतरी एक स्पेशल दिलेलं असतं. भले सगळं सारखंच वाटताना पण काही ना काही स्पेशालिटी ही प्रत्येक ग्रंथाची आहे आणि म्हणून आपल्याला हे सगळे ग्रंथ जे आहेत, कारण त्याच्याच प्रकाशात आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो, म्हणून ग्रंथ वाचन महत्त्वाचं आहे. दुसरं, जसं तिसरी स्लाईड आहे ती वनस्पतींची, जसं जेव्हा द्रव्य येईल तेव्हा या स्लाईडचं महत्त्व तुम्हाला कळेल. पण असं आहे की आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांना, माझ्या बाबतीत असं अनेक वेळा झाले की जेव्हा जेव्हा मी सुट्टी मागायला गेले की मला द्रव्यगुणाच्या ट्रिपला जायचं आहे, मला वनस्पती दर्शनाला जायचं आहे, मला सुट्टी हवी आहे, मग ती ड्युटी लिव्ह तर मला मिळणं शक्यच नाही, ती मला कॅज्युअल लिव्ह, ती जाऊ दे मरू दे, पण तू पंचकर्माची तुला द्रव्यगुणाचं काय काम, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा खरंच हे योग्य आहे का? म्हणजे आपण पंचकर्म, चिकित्सा, द्रव्यगुण हे खरंच असे तुकडा पाडणारे भाग आहेत खरंच का? आपण सगळे एकत्र काम करण्याची गरज आहे, हा एक खूप मोठा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे असं आहे की आपल्याला वनस्पतींचं नॉलेज तितकंच असणं गरजेचं आहे. आणि जसं औषधी निर्माण आहे, औषधी निर्माणात सुद्धा पंचकर्मासाठी जेव्हा खूप सारी औषधं आपल्याला बनवावी लागतात आपल्या क्लिनिक्समध्ये, तर त्याचं जोपर्यंत आपल्याला नॉलेज नसतं तोपर्यंत काहीही उपयोग नाही. आता हे ग्रंथवाचनाचं जे मी म्हटलं, एक आमचे असेच एक ओळखीचे होते आणि जवळजवळ ते एक मुंबईला जुहूला प्रॅक्टिस करायचे, तिथे भरपूर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करून झाली. मग ते हरे राम हरे कृष्णाचे लोक त्यांच्याकडे यायला लागले. मग ते म्हणावं तुमची डिग्री BMS तुम्ही ॲलोपॅथिक का देता, आम्हाला आयुर्वेदिक हवी आहे. मग आयुर्वेदिक हवं म्हटलं, त्यांना माझी आठवण आली, त्यांनी फोन केला की ते आयुर्वेदिक मला करायचे प्रॅक्टिस, तर मी काय वाचू? तर मी म्हटलं आधी अष्टांग हृदयापासून सुरुवात करा, नाही का, सूत्रस्थान तरी वाचायला सुरुवात करा, म्हणजे हळूहळू तुम्हाला थोडासा टचमध्ये याल. त्यांनी विचारलं अष्टांग हृदय म्हणजे तेच पुस्तक ना ज्याच्यावर धन्वंतरीचं चित्र आहे. अष्टांग हृदय हे पुस्तक आहे, हा नवीन शोध मला त्या दिवशी लागला, कारण तोवर माझ्या दृष्टीने तो ग्रंथ आहे आणि की जो मी कधीही विकू शकत नाही, माझे कॉलेजमध्ये घेतलेला ग्रंथ असेल, जो मी आयुष्यभर ठेवणार आहे, की तो ग्रंथ आहे, तो माझा कोणीतरी आप्त आहे की ज्याला मी पुस्तक केवळ या स्वरूपात नाही म्हणू शकत. जसं आपण फर्स्ट इयरला आल्यावर, सेकंड इयरला आल्यावर फर्स्ट इयरची पुस्तकं देऊन टाकतो, विकतो किंवा ज्युनियर्सना देतो, मान्य करते, पण आपण ते पुस्तक आहे का ते की ज्याच्यावरती धन्वंतरीचं चित्र आहे, इथून जर सुरुवात असेल तर मग काय म्हणू शकतो आपण. म्हणून हे ग्रंथ वाचन किंवा गुरुकडे जाऊन शिकणं याला महत्त्व जे येतं ते या दृष्टीने येतं. ह्याचाच पुढचा भाग म्हणजे दृष्टकर्म. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष कर्म बघत नाही, नेहमीचा प्रॉब्लेम आहे की बोलणारे खूप बोलतात, करणारे खूप कमी लोक करतात. याचं कारण बोलणं सोपं आहे असं नाही म्हणणार मी, पण तरीही कधी कधी असं होतं की ते नुसतं एक स्टिरियोटाईप बोलणं होतं. म्हणजे एखादा असा असतो की त्याला खूप छान सगळे रेफरन्सेस माहिती असतात, सगळं माहिती असतं, पण ॲक्च्युली जेव्हा पेशंट समोर येतो तेव्हा त्याला नुसती चक्कर आली का तो कोमात गेलाय असं मी बघितलंय. त्या बाई चांगल्या MD PhD होत्या, समोर पेशंटला म्हणजे त्या मुलीला चक्कर आली, नाही लगेच ICUच. अहो म्हटलं जरा 2 मिनिटं, तिला चक्कर आली, तिने काय खाल्लं नाही सकाळपासून, ती वमनाला उभी आहे, चक्कर येऊच शकते ना. म्हणजे जर इथून सुरुवात असेल, अशा पद्धतीने जर का काही आपल्याला गोष्टी समोर दिसत असतील तर याचाच अर्थ आपल्याला दृष्टकर्मत्व कुठेतरी कमी पडते, आपण बघत नाही आहोत पेशंट, आणि ते बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे असं आहे की वामपार्श्व जेव्हा ती पोझिशन दाखवली आहे तर त्याचा अर्थ काय असतो आणि कुठे द्यायचं असतं. मी असेही एक बघितलेले आहेत की गुदामध्ये कॅथेटर इन्सर्ट होण्याच्या ऐवजी योनी मार्गात कॅथेटर इन्सर्ट झाला होता.
म्हणजे ही इतकी एक साधी गोष्ट म्हटली तर खूप साधी आहे, म्हटली तर खूप महत्त्वाची आहे. ह्याचं कारण खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही, की कुठे आपण बस्ती देतो ह्याचं स्थानसुद्धा जर माहिती नसेल तर काय फायदा आहे. म्हणजेच दृष्टकर्मत्व असणं ह्याला किती महत्त्व आहे, आणि त्याच्यासाठी आधी आपला बेस होमवर्क तयार असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे बेस तयार पाहिजे. बेस तयार होण्यासाठी गुरुकडे जायला पाहिजे, आणि गुरुकडे जाऊन नुसतं असं नाही की हां आमचे सर ना हा फॉर्म्युला देतात, तुम्ही आता इथे येत असाल, मॅडमनी हा फॉर्म्युला दिला, वंध्यत्वाची केस होती आणि त्या बाईला कन्सिव्ह झाला. काय संबंध? फॉर्म्युलाशी घेणं देणं नाही आहे, तुम्हाला त्याच्या मागच्या विचाराशी घेणं देणं आहे. त्याच्यामुळे असं आहे की फॉर्म्युले नुसते लिहून काढू नका, फॉर्म्युले उगीच सर्क्युलेट करू नका, ज्याचा काहीच उपयोग नाही. त्याच्याऐवजी त्याच्या मागचा विचार समजून घ्या, का कुठल्या दोषांची दृष्टी होती, काय अवस्था होती, आणि म्हणून त्या अवस्थेत हे पंचकर्म दिलं, हे महत्त्वाचं आहे. हे समजून घ्या. नाही तर मुलं येतात, भरपूर गर्दी करतात आणि फक्त काय करत असतात तर कुरू लिहून घेत असतात, बस. त्याच्यानी प्रॅक्टिस चालणार नाही. तात्पुरती चालेल, एखाद्या पेशंटला चालेल. फॉर्म्युला माहीत नसावेत असं नाही, ठीक आहे, तो गुरु जर त्याचा तो खूप छान फॉर्म्युला आहे, नक्की वापरा, पण का वापरला हे समजून घ्या, तर त्याचा पुढे काहीतरी उपयोग आहे. नाही तर कुठल्याही अवस्थेत काहीही चाललेलं आहे, निरूह, मी बघितलंय की निरूह उदरामध्ये देऊन ती बाई विदिन 10 ते 15 मिनिटात मेली. उदराची जर जातोदक अवस्था आहे, मुळात तिचं वय खूप आहे, उदरामध्ये बस्ती देतात, नो डाऊट. आता जे उदरामध्ये विबंध आहे तर देतात निरूह, मी नाही म्हणत नाहीये, पण ह्याच्यासाठी दृष्टकर्मत्व लागतं की कुठची अवस्था होती. तिने मे बी बघितलं असेल कुठेतरी तिच्या गुरुकडे की इथे त्यांनी निरूह दिला आणि पेशंटला छान वाटलं किंवा काय वॉटेवर, पण तिथे जी कंडिशन होती ती दृष्टकर्मत्व नव्हती, नुसतंच डोळे उघडे होते, नुसतं आम्हाला लिहून घ्यायचं आणि कॉपी पेस्ट करायचंय. ही जी मेंटॅलिटी आहे ही बदलायला हवी. त्यामुळे दृष्टकर्म असणं तरच तुम्ही पंचकर्म करू शकता. पंचकर्माला आवश्यक असणारी ही एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आहे शुची, ज्याच्यामध्ये शौच जे आहे ते कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही लेवलला असणं भाग आहे. कायिक ठीक आहे, आम्ही खूप स्वच्छ राहतो, रोज दोनदा 3दा आंघोळ करतो, नखं कापतो, सगळं खूप छान राहतो, अगदी कॅप मास्क घालतो, सगळं करतो. पण वाचिक आणि मानसिक, वाचिक म्हणजे असं होतं, समजा कुणीतरी माझ्याकडे पेशंट रेफर केलाय आणि त्या पेशंटला मला असं वाटतं की वमन नव्हतं द्यायला पाहिजे, आणि मी पटकन म्हणते सरांनी तुमच्या असं वमन दिलं, खरं नाही हो देत या कंडिशनमध्ये, की तो पेशंटही कन्फ्यूज, तो म्हणतो बापरे म्हणजे काहीतरी वेगळंच झालं वाटतं. म्हणजे त्या डॉक्टरबद्दलही त्याला गैरसमज होतो. तुम्हाला जर एवढा कॉन्फिडन्स आहे ना, तर ज्या डॉक्टरांनी तुम्हाला रेफर केलंय त्यांना व्यवस्थित फोन करून विचारा की मला असं वाटतंय की मे बी तुमच्याकडे आला तेव्हा ती वमनाची कंडिशन असेल, पण आत्ता त्या रुग्णाची वमनाची कंडिशन वाटत नाहीये, तर मी काय करू. तरीही तो डॉक्टर म्हणला की नाही मला वमनच करायचंय, त्याची सगळी जबाबदारी त्या डॉक्टरची, ही वेगळी गोष्ट. पण वाचिक कधीही पेशंटच्या समोर दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरची निंदा नालस्ती, दुसऱ्या कुठल्या तरी युनिटबद्दल काहीतरी बोलणं, मी कशी मोठी, असं कधीही करू नका. आपली लाईन मोठी करायची असेल तर आपलीच लाईन मोठी करायला लागते, दुसऱ्याची छोटी करून उपयोग होत नाही. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की वाचिक शौच तितकंच महत्त्वाचं आहे आणि मानसिक शौचही तितकंच महत्त्वाचं आहे. अनएथिकल प्रॅक्टिस पंचकर्माची करू नका. खूप अनएथिकल प्रॅक्टिस चालते, म्हणून म्हटलं अर्ह अनर्ह जो पहिला मी पॉईंट सांगितला हा त्याच्यासाठीच सांगितला की जिथे गरज नाही, जसं VIP सिंड्रोमचं मी उदाहरण दिलं की लोकांना VIP लोक हवेत, कारण का तर एक प्रसिद्धीचं वलय येतं ना, आम्ही यांना ट्रीटमेंट दिली, आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिली, नक्कीच द्या, पण असं आहे की खरंच तिथे योग्यता आहे की नाही हे बघून ती ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. त्यामुळे ही जी शुची आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे निश्चित कळलं पाहिजे की हो, येस किंवा नाही. हा जेव्हा आपल्यामध्ये तेवढा एक एथिकल प्रॅक्टिसचा जेव्हा मनामध्ये जोर येतो, तेव्हा कधीही आपल्याला स्वतःबद्दल काय म्हणू, आरशात बघताना अशी लाज वाटत नाही की आपण चुकीची प्रॅक्टिस करतो. त्यामुळे हे शौच तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ते इथे दिलंय. नाही तर वैद्याच्या ह्याच्यामध्ये शुचिता हा शब्द आला नसता. वैद्य एवढा शिकलेला आहे, त्याला माहिती आहे ना स्वच्छ कसं राहायचं, तोच पेशंटला शिकवतो, तो राहणार नाही का स्वच्छ, बरोबर ना. त्यामुळे शौच जे आहे ते वाचिक आणि मानसिक आहे. पुढच्या पिढीनी तर हे नक्की लक्षात ठेवा. पैशाच्या मागे धावताना नक्की पैसे मिळवायचेच आहे, पण पैशाच्या मागे धावताना शौच विसरून चालत नाही. एथिकल प्रॅक्टिस करा. पुढचं आहे द्रव्य. बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम. याच्यामध्ये पंचकर्माची प्रॅक्टिस करताना औषध हा पार्ट येतोच, नो डाऊट, पण द्रव्य जेव्हा शब्द येतो त्या द्रव्यामध्ये अनेक आपल्याकडे अशी साधनं उपलब्ध लागतात की ज्याच्याद्वारे आपण चिकित्सा करत असतो. तर त्याच्यामुळे असं आहे की पंचकर्माचं युनिट जर का तुम्ही चरकसूत्रस्थान 15वा अध्याय वाचला, उपकल्पनीय अध्याय, तर ज्याच्यामध्ये एखादा चिकित्सालय एखादं कसं असावं ह्याच्याबद्दल खूप डिटेल माहिती आहे. परिचारक कसे असावेत ह्याच्याबद्दल खूप डिटेल माहिती आहे. द्रव्य कशी असावीत ह्याच्याबद्दल खूप डिटेल माहिती आहे. म्हणजे
आपलं युनिट आपल्याला उभं करायचं आहे, कारण शेवटी पंचकर्माचं युनिट उभं करायला तुम्हाला काहीतरी लागेल ना, मनात काहीतरी एक व्ह्यू लागेल ना. तर त्याच्यासाठी शयनासन व्यवस्था कशी असायला पाहिजे हे उपकल्पनीय अध्यायामध्ये बघा. तिथे प्राणी आणि पक्षी, आता हे तेव्हांचं लिखाण आहे, अर्थात काही गोष्टी आपल्याला टाळायला लागतात, पण प्राणी पक्षी याचं कारण असे की बस्तीमध्ये आपण बस्ती सगळे आहेत ज्याच्यामध्ये खूप सारा मांसारस आलेला आहे. मग असे जर का बस्ती असतील तर अर्थात त्यांना जवळ अवेलेबिलिटी असणं भाग आहे ना, म्हणून त्यांनी तिथे कुठले प्राणी पक्षी पाळायचे याचं एक वर्णन आहे. आपण ते नाही करू शकत, पण किमान समजा आपल्या बस्तीमध्ये आपल्याला बकरीचं दूध वापरायचं, तर बकरीचं दूध कुठे मिळू शकेल याची तरी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. देशी गाईचं दूध आपल्याला वापरायचं तर ते कुठे अवेलेबल होऊ शकेल याची माहिती अपेक्षित आहे. हे या प्राणी पक्षीमधनं आपल्याला एक मॉडिफिकेशन म्हणू आपण त्याचं, तर ते आपल्याला अपेक्षित आहे. पुढे आहे संभार संग्रह. जसं मी म्हटलं की पंचकर्म करायचं, औषध हा पार्ट येतोच, पण त्याच्या बरोबरीने जास्तीत जास्त यंत्र आणि ही जी काही पात्र, जी काही आपल्याला साहित्य लागतं, सगळं संभार संग्रह लागतो, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि औषधं आणि भोजनद्रव्य हा एक पुढचा अजून एक पार्ट, की ह्या सगळ्या गोष्टींबद्दल उपकल्पनीय अध्यायामध्ये चरकसूत्रस्थान 15 त्याच्यामध्ये खूप डिटेल वर्णन आहे. तुम्ही ते नक्की वाचा, एक मज्जा म्हणून वाचायला तर काहीच हरकत नाही ना. तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची तर ते एक असं सहज बसल्या बसल्या वाचायला काही हरकत नाही, वर्णन असलं तरी सुद्धा. संभार संग्रहामध्ये मी थोडीशी काही उदाहरणं दाखवते. ह्याच्यामध्ये कुठलंही क्लिनिकचं प्रमोशन प्रोपोगेशन नाही, पण एक काय काय विचार आपण करतो. तुम्ही इथे येताय, इथेही साधारण त्याच पद्धतीने बनवलेलं आहे, पण तरी सुद्धा की बसायचा आसन व्यवस्था तिथे सांगितली होती. आसन व्यवस्था कशी असायला पाहिजे, किंवा तो रुग्ण जर तिथे बसलाय, मुळातच तो इतका थकून भागून आलाय आणि अगदी कंजेस्टेड आहे, कुठनं वारा येत नाही, काळोख पडलाय पूर्ण, अशी जर अवस्था असेल तर त्याचं दैन्य अजूनच वाढेल ना. विषाद जर का त्याला निर्माण झाला तर तो रोगकराणाम होणारच निश्चित. त्याच्यामुळे असं आहे की आसन आणि शयन कक्ष जी आहे ती स्पेशली ही कशी असायला पाहिजे, स्पेशस असायला पाहिजे. जे मी म्हटलं की तिथे भोजनाची व्यवस्था कशी असायला पाहिजे, तर ती उत्तमच असायला पाहिजे. जेव्हा आपण महाराष्ट्रीयन थाळी दाखवतो, इथे मॅडमच्या इथे बाहेर सुद्धा दाखवलेली आहे की ताट कसं वाढलेलं आहे, तर डावी उजवी बाजू कुठची, आपण म्हणतो त्याच्यात काही नाही एवढा फरक पडत, जेवण तर काय पोटातच जाणार आहे. पण तसं नसतं. डाव्या बाजूची जी काही पदार्थ असतात, मग चटणी असेल, कोशिंबीर असेल, लोणचं असेल, हे लोणचं लोणच्याच्या पद्धतीत खायचंय. जेव्हा वाटी वाटी खाणारा लोणचं खाणारा पेशंट तुमच्या समोर येतो, तुम्हाला तेव्हा त्याचं या ताटाचं महत्त्व जाणवेल की खरंच हे डावं उजवं का केलेलं आहे. त्याच्याऐवजी जे जे पातळ पदार्थ आहेत, उसळी आहेत, आमटी आहे किंवा भाज्या आहेत, ह्या सगळ्या उजव्या बाजूला घ्यायच्यात. भात मध्ये असतो, पोळी त्याच्यावरती असते, गोड पदार्थ इथे दाखवलाय मी, तो गोड पदार्थ असेल तर तो तेवढ्याच प्रमाणात आहे आणि तो समोर आहे. आणि समोर आहे म्हणजेच तो पहिला दिसतोय, जो मधुर रसाचं पहिलं सेवन करायचं. त्यामुळे स्वीट डिश हा कन्सेप्ट आता डोक्यातनं काढून टाका आणि ताटामध्ये स्वीट असायला पाहिजे हा कन्सेप्ट असावा, म्हणून मी ती स्वीट डिश सकटची डिश दाखवली आहे. कारण भलेही पेशंट असेल, तो पंचकर्मानंतरचा असेल, जेव्हा केव्हा तो नॉर्मल जेवणावरती येणार आहे तेव्हा तुम्हाला हे सांगणं भाग पडतं. त्यामुळे या सगळ्या व्यवस्था तुमच्या क्लिनिकमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्या पुढे जसं की औषधी वितरण, जसं इथे पण अतिशय सुंदर व्यवस्था आहे. औषधी वितरण रुग्णालाही कळलं पाहिजे नक्की आपल्याला काय करायचं आहे, काय घ्यायचं आहे, कुठची औषधं घ्यायची आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी. आणि मुबलक औषधांची रेंज असणं आवश्यक आहे, कारण खरंच आपल्याला तेवढी सगळी औषधं लागतात. त्या अर्थात असे खूप लोक आहेत की जे फक्त 6 आणि 8 होते, रादर म्हणेन मी, आहेत म्हणण्यापेक्षा, की जे 6 आणि 8 भस्मांवर फक्त प्रॅक्टिस करत होते. पण तरीही त्या प्रत्येक भस्माचं मारण वेगवेगळं असणारे अनेक व्हरायटी. एक अभ्रक म्हटलं तर त्याच्या अभ्रकाच्या मारणाच्या अनेक बाटल्या, काय साधं दुसरं कुठचं भस्म, लोह भस्म असेल तर त्याच्या मारणाच्या अनेक म्हणजेच याचा अर्थ त्या वनस्पतीची अपेक्षा तिथे आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन ते करून देत होते. आता मे बी माहीत नाही मला आहेत का नाही असं वैद्य, पण हे होते. पण आपल्यासारख्या निदान एक मध्यम बुद्धीच्या लोकांना तरी औषधाची अवेलेबिलिटी लागते आणि म्हणून औषध वितरणाचा जो कक्ष असतो हा आपला खूप अद्ययावत ठेवणं गरजेचं असतं. ही जी सगळी यंत्रशस्त्र दिली आहेत, बऱ्याच वेळा असं होतं की रुग्णाला जलौका लावायची वेळ येते पण जलौकाच नसते, बरोबर ना. म्हणजे शेवटी असं आहे की आपल्याला त्या त्या गोष्टी तिथे तिथे असणं आणि त्या त्या स्वरूपात असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला हवी तशी वास्तू मिळेल असं नाही सांगता येत, पण त्या वास्तूमध्ये कुठला एरिया कसा असेल. जर का तुम्ही अगदी मेन दारातनं एंट्रन्स केल्या केल्या जर शिरोधारेसारखी एखादी रूम ठेवलीत की जिथे खूप शांतता अपेक्षित आहे, तर ते होणार आहे का? नाहीच होणार. म्हणजेच आपल्याला इंटिरियर करताना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप आवश्यक आहे, किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असणं खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पंचकर्म करू शकत नाही. म्हणजे आपल्याला ती यंत्रशस्त्र, संभार संग्रह हा सगळा तिथे असणं अतिशय आवश्यक आहे.
द्रव्यात पुढचा जो भाग येतो तो म्हणजे बहुकल्प. बहुकल्पामध्ये हे मी इथे दशमुळाचं उदाहरण दिलंय की दशमुळाचा काढा पण आहे, तेल पण आहे, घनवटी पण आहे, बस्ती पाऊच पण आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एकच औषध तिथे लागू होतं पण त्याचं बहुकल्पत्व असणं अपेक्षित असतं, त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याकडे असणं अपेक्षित असतं. म्हणजे त्याला जर का त्या रुग्णाला वातज शोथ आहे, शूलयुक्त शोथ आहे आणि तुम्हाला दशमूळ वापरायचं आहे तर अनेक प्रकारांनी एकच औषध तुम्ही वापरू शकता. मग अशाच पद्धतीने तुम्ही अजून मी हे उदाहरण दाखवलंय फक्त, अशाच पद्धतीने अजूनही अनेक उदाहरणं आपल्याला दाखवता येतील. इथे तुम्हाला फ्रेश दशमुळाचा काढा सुद्धा करता येईल ज्याचा अवगाह केला पेशंटचा, का नाही करू शकत? नक्कीच करू शकतो. म्हणजे मला म्हणायचे की बहुकल्पत्व जे आहे हे वैद्याच्या डोक्यात असावं लागतं आणि म्हणून द्रव्यगुण नीट असावं लागतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे अशी अनेक गोष्टी आहेत. जसा हा पुढचा भाग आहे बहुगुण, यष्टीमधूचं एक उदाहरण दिलंय की जे वमनोपक पण आहे, विरेचनोपक पण आहे, बस्ती द्रव्यातही मुबलक प्रमाणात वापरलेलं आहे, किंवा जे पित्तशामक म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्याच वेळा असं होतं की रुग्णाला आपल्याला बस्ती द्यायचे पण फारशा शोधनाची अपेक्षा नाही आहे, पण बस्ती द्यायला पाहिजे. यापन बस्ती हा एक असा प्रकार आहे की जो शोधनही करतो पण बलक्षय करत नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला जायचं असतं तेव्हा ही यष्टीमधूसारखी औषधं खूप कामाला येतात की जी पित्तशमन पण करतात आणि तरीही ती निरुहाचं कामही करतात. त्यामुळे असं आहे की अशा पद्धतीने जेव्हा आपण डोक्यामध्ये बहुकल्पता आणि बहुगुणत्व हे जेव्हा द्रव्याचे दोन अँगल बघतो तेव्हा आपल्याला पंचकर्मामध्ये एक स्पेसिफिसिटी येते की आपल्याला कुठचं द्रव्य स्पेसिफिक अवस्थेमध्ये वापरायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे बहुकल्प आणि बहुगुण हे दोन्ही गुण द्रव्याचे जे आहेत ते आपल्याला पंचकर्मासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्या पुढचा भाग येतो तो म्हणजे संपन्न औषध. अर्थात सगळ्यांना माहिती आहे कीड लागलेलं नको, सवीर्यतावान पाहिजे, वीर्य गेलेलं नको, अमुक नको तमुक नको, हे सगळं माहिती आहे. पण माझ्या दृष्टीने संपन्न आणि योग्य हे दोन्ही थोडेसे एकमेकांच्या जवळ जाणारे पर्याय आहेत. याचं कारण तुम्हाला एक उदाहरण देते की श्यामा आणि त्रिवृत पंचकर्म तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला विरेचन द्यायचे रुग्णाला. मग श्यामा आणि त्रिवृत ही दोन नावं तर अगदी पहिलंच, कारण त्रिवृत तर विरेचनामध्ये श्रेष्ठ सांगितलंय. मग जर त्रिवृत श्रेष्ठ सांगितलंय तर आपण वापरतोय त्रिवृत वापरतो का, हा नको का विचार करायला? म्हणून मी म्हटलं की द्रव्यगुण त्याचं प्रत्यक्ष दृष्टकर्म असणं त्याच्या बाबतीत सुद्धा हे अतिशय आवश्यक आहे. आता इथे श्यामा आणि त्रिवृत हे त्रिवृतचेच दोन भेद सांगितलेत. हे चरकात आलेत, कल्पस्थानात आलेत, सगळ्यांना माहिती आहे, सूत्रस्थानात आले, सगळीकडे आले श्यामा आणि त्रिवृत हे भेद. पण त्याचा अर्थ आपल्याला खरंच माहिती आहे का की श्यामा म्हणजे ज्याचं मूळ थोडंसं श्यामवर्णी आहे आणि त्रिवृत म्हणजे ज्याचं मूळ थोडंसं व्हाईटिश आहे. असे जे दोन भेद आहेत ते त्रिवृतचे दोन भेद आहेत की श्यामा आणि त्रिवृत. बरं चला, इथपर्यंत आपल्याला कळलं की हे दोन भेद आहेत. आता बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा टेक्झॉनॉमी किंवा बॉटनी जी आहे ही फुलांच्या रचनेवरनं आधारित त्यांनी ग्रुप केलेलं आहे. पण इथे मात्र ते नाव कुणाचं सांगतात, मुळाच्या रंगावरनं नाव सांगतात. म्हणजेच कुठे ना कुठेतरी आपल्याला जो भेद करायचा हा मुळांवरनं करायचा, फुलांवरनं नाही. आणि इथेच आपला गोंधळ होतो की आयपोमिया टर्पेथम ही जी वनस्पती आहे तर तिची फुलं पांढरी आहेत आणि म्हणून तिला त्रिवृत म्हटलं जातं समाजामध्ये, लोकांमध्ये. ॲक्च्युली तिची फुलं असे नाहीत का पांढरी, मूळ कसं हे बघणं महत्त्वाचं आहे ना. तर त्याचं मूळ ॲक्च्युली अरुणवर्णी आहे आणि म्हणून ती ॲक्च्युली त्रिवृत नाही, ती श्यामा आहे. आणि हे जे दुसरं आयपोमिया पेटेलॉइडिया जे म्हटलंय याचा फोटो बाचुळकर सरांकडे सुद्धा नाही आहे की जे आज खूप सुप्रसिद्ध काय म्हणू टेक्झॉनॉमिस्ट आहेत किंवा अतिशय वंदनीय आदरणीय अशी ती व्यक्ती आहे. पण सरांनी मला स्वतः सांगितलं की त्याला त्रिवृत आपण म्हणू शकलो तरीही त्याचं अजून प्रत्यक्ष दर्शन आम्हाला झालेलं नाही. त्यामुळे आपण त्रिवृत म्हणून काय वापरतोय, खरंच ती श्यामा वापरतोय का त्रिवृत का अजूनच काहीतरी वापरतोय? द्रव्यगुणाच्या अनेक लोकांशी चर्चा केली, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं नाव सांगते. म्हणून द्रव्यगुण सुद्धा आपल्याला येणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या जर तुमच्याकडनं तो विषय मागे राहिला असेल चुकून, कारण स्लिपरी आहे तो, मागे राहूच शकतो, त्याच्याबद्दल शंकाच नाही. आणि मुळात आधी द्रव्यगुण हा नुसता असा रूममध्ये बसून शिकण्याचा विषयच नाही आहे, तो जंगलात जाऊनच शिकण्याचा विषय आहे. म्हणून त्या फोटोचं खूप महत्त्व मला वाटलं की जे पंचकर्माच्या आधी असणं गरजेचं आहे, म्हणून तो फोटो मी दाखवला होता. तर त्यामुळे असे की हे एक उदाहरण आहे. अशी अजून आपल्या पंचकर्मातली जर द्रव्य काढायला गेलं तर ती इतकी उदाहरणं मिळतील आपल्याला की साधा कल्पस्थानाचे सगळ्याचे पर्यायी शब्द शोधून बघा 12 अध्यायाचे, ते सुद्धा सापडताना मुश्किल आहे. म्हणजे हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, ह्याचं म्हणजे इक्ष्वाकू आहे, धामार्ग आहे, आपल्याला पर्यायी शब्द सापडतो पण ते म्हणजे तेच द्रव्य आहे का ह्याचं आयडेंटिफिकेशन कधी व्हायचं? अशा अनेक वनस्पती आहेत की ज्या आपल्याला माहितीच नाही आहेत. लोध्र आहे समजा,
बऱ्याच वेळा असं होतं विरेचक म्हणून येतं लोद्र, तर आपण कशा रसाचं स्तंभनासाठी वापरतो, मग हे विरेचन कुठनं आलं, मग ही कुठली वेगळी वनस्पती आहे का तीच वनस्पती आहे, अशा शंका नको का यायला मनात. आणि त्या जेव्हा येतील तेव्हा तुम्ही छान पंचकर्म करू शकाल. तर त्याच्यामुळे हे एक उदाहरण दाखवलं की संपन्न आणि योग्यत्व हे ऑलमोस्ट एकमेकांच्या खूप पॅरलल जाणाऱ्या दोन्ही गोष्टी आहेत किंवा व्याख्या आहेत. त्याच्यापुढे आहे परिचारक किंवा उपस्थाता. जर वैद्य हा ज्ञानेंद्रिय असेल तर परिचारक किंवा उपस्थाता हा कर्मेंद्रिय आहे. इतकं त्याला महत्त्व आहे, कारण तुम्ही ढीक सांगितलं की असं 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 करायचंय, पण ॲक्च्युली इम्प्लिमेंट कोण करतंय, तर तो परिचारक करतोय, उपस्थाता करतोय. आणि म्हणून अनुरक्त हा सुचिर्दक्ष बुद्धिमान परिचारक हा. परिचारक हा सुद्धा कसा असला पाहिजे, तेवढ्याच तोडीचा बुद्धिमान असला पाहिजे, तरच तो ते देऊ शकतो, तरच तो सगळी औषधं पण प्रॉपर देऊ शकतो. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की काही ना काहीतरी तरी गोंधळ होतातच. म्हणजे एकदा मी सौराष्ट्र लिहून दिलं होतं आणि टंकण मिळालं होतं. म्हणजे अशा काही गोष्टी होऊ शकतात. फलत्रिक भरड लिहून दिली आणि फलत्रिकादीची भरड मिळाली, असं काहीतरी होऊ शकतं. शेवटी फलत्रिक भरड नुसती आणि फलत्रिकादीची भरड ह्याच्यामध्ये नक्कीच फरक आहे ना. म्हणजे अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. म्हणून तो परिचारक सुद्धा कसा असायला पाहिजे, तो बुद्धिमान असायला पाहिजे, अनुरक्त. कारण निश्चित की त्याचं जर का पेशंटच्या प्रती जर प्रेमच नसेल, आणि ऑफकोर्स कामाचे त्याच्या पैसे मोबदला हा त्याला मिळालाच पाहिजे, नो डाऊट, पण त्याचं आतून तेवढं प्रेमही पाहिजे त्या रुग्णाच्या प्रती. बऱ्याच वेळा असं होतं आपण जलोका लावतो, पेशंटला ड्रेसिंग बिसिंग करतो, पेशंट वेटिंगमध्ये येऊन बसतो पुढच्या औषधांच्या प्रतीक्षेमध्ये, आणि टप 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 रक्त गळायला लागतं वेटिंगमध्येच. कारण मे बी असं असू शकतं कधी कधी की तो पायाला लावली जळू, पाय खाली टेकवला किंवा दाब आला त्याच्यावर, असं होऊ शकतं कधी कधी. मग ते रक्त तिथे सांडलं तर आपल्या परिचारकांनी न चिडचिड करता किमान ते पुसून काढणं अपेक्षित आहे ना. त्यामुळे अनुरक्त तो परिचारक असणं. क्वचित एखादा पेशंट जेव्हा तो वमन करत असतो ते त्याच्या कंट्रोलमध्ये राहत नाही, तुम्ही बघितली असतील वमनं, तर त्या वमनाचे काही वेगाचे काही थेंब म्हणू आपण, किंवा काही वेग टपात पडायचे जे थोडे थोडे बाहेर सुद्धा पडतात. मग असं जर असेल तर जर का तो परिचारक तुमचा तेवढा अनुरक्त नसेल, तो जर चिडचिड करणारा असेल तर काय फायदा, कसं होईल ते कर्म पूर्ण, बरोबर ना. म्हणून अनुरक्त तो असणं गरजेचं आहे. शुची, जे वैद्यांच्या बाबतीत शुचिता आहे तीच शुचिता आपल्या परिचारकांच्या बाबतीत पण आपल्याला अपेक्षित आहे. की बऱ्याच वेळा असं होतं की परिचारक जे असतात, समजा एखादा स्किनचा प्रॉब्लेम असतो, तो वेटिंगमध्ये बसलेला असतो, एखादी बाई किंवा बुवा कोणीतरी खूपच जाडे असतात, ते बसलेले असतात, आणि यांची जर का समजा परिचारकांमध्ये काही कुजबूज झाली त्यांच्याकडे बघून, किंवा त्यांच्यावरती काही कमेंट पास झाली, तर त्या जागी आपण असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे काही व्हॅल्यूचं जे शिक्षण आहे, हे शिक्षण सुद्धा आपल्याला परिचारकांना द्यायला लागतं, आणि शुचिता तिथे अपेक्षित असते. दक्ष जे आहेत, अर्थात जसा वैद्य दक्ष असायला लागतो प्रत्येक चिकित्सेमध्ये, तसंच ट्रेनिंग आपल्याला परिचारकांना सुद्धा द्यायला लागतं की अशी जर का तुला काही कंडिशन दिसली तर इमिजिएट इन्फॉर्म कर. बऱ्याच वेळा असं होतं, शुचीमध्ये अजून एक सांगायचं म्हणजे असं की जेव्हा वमनासाठी पेशंट बसलेला असो, रक्तप्रवर्तन होतं, रक्त दिसतं, आणि तो थेरपिस्ट मॅडम रक्त असं जर म्हटलं तर तो आधीच खच्चीकरण झालेला असो वमनाचा पेशंट, त्याच्यात अजून त्याचं खच्चीकरण होतं. त्यामुळे या ज्या काही स्किल डेव्हलपमेंट्स आहेत, या स्किल डेव्हलपमेंट्स आपल्याला तिथे सांगणं खूप भाग पडतं. म्हणून चरकांनी परत त्याच अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये शील, शौच, आचार, अनुराग, दाक्ष, प्रादक्षिण्य असे अनेक त्याच्यासाठी गोष्टी दिल्या, ज्या खूप म्हणजे त्याचे शेड्स इतक्या मायनर आहेत. म्हणजे आपल्याला फक्त आपण दक्ष म्हटलं, पण त्या दक्षामध्ये सुद्धा दक्ष, प्रादक्षिण्य अनेक गोष्टी त्यांनी खूप बारकाईने सांगितल्यात की ज्या आपल्याला परिचारकामध्ये तशा बघणं किंवा त्या रुजवणं रादर खूप आवश्यक आहे. तेव्हाच आपण यशस्वी पंचकर्म करू शकतो. जसं की स्किल डेव्हलपमेंट आहे, तर पहिला जो त्यातला मुद्दा आहे तो म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम किंवा SOP प्रोग्राम. तर बऱ्याच वेळा ट्रेनिंग प्रोग्राम जे मी आत्ता सांगितलं की स्किल्स किंवा काही एथिक्स किंवा काही वागण्या बोलण्याच्या चालीरीती, या सगळं आपल्याला त्यांना अक्षरशः म्हणजे मध्ये मध्ये दर 6 महिन्यांनी सेशन्स घेऊन हे समजून सांगायला लागतं. SOP ट्रेनिंग करावी लागते. SOP लिखित स्वरूपामध्ये त्यांना एक फाईल असते समजा, म्हणजे निदान माझ्याकडे मी या पद्धतीने करते की SOPचं ट्रेनिंगही देते आणि प्लस त्याची फाईल आहे. समजा मी लिहून दिलं लेखन बस्ती, तर लेखन बस्तीत द्रव्य कुठली आहे, ती किती प्रमाणात घ्यायची, कशी वापरायची, 960 ml द्यायचं आहे, हा जर स्टँडर्ड फॉर्म्युला असेल तर जोपर्यंत मी सांगत नाही आहे की नाही तिथे 600 ml द्यायचं आहे, तोपर्यंत 960च्याच प्रमाणामध्ये सगळी औषधं त्याच्यामध्ये पडणार आहेत. या ज्या काही SOPs आहेत तर ते त्यांच्याकडे लिखित स्वरूपात आहेत ना,
की जी फाईल आहे की ज्याच्यात ते बघून ते तसं तसं ठरवणार आहेत की हां हे असं करायचं आहे, जोपर्यंत माझ्या इन्स्ट्रक्शन्स नाही जात की ह्याच्यात हा चेंज आहे. कारण असे बरेच बस्ती आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या स्टँडर्ड आहेत, ज्या आपण तशाच्या तसा वापरू शकतो. म्हणजे बस्तीचं स्पेशली की उत्क्लेशन बस्ती म्हटलं तर तो याच पॅटर्नमध्ये असणार आहे, लेखन बस्ती म्हटलं, शोधन बस्ती म्हटलं तर एक साधारण तो त्याच पॅटर्न, मुस्तादी आपण म्हटलं तो साधारण त्याच पॅटर्नमध्ये असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फारसा काही फरक पडणार नाही आहे द्रव्यांमध्ये. त्यामुळे असं आहे की हे SOP ट्रेनिंग आणि ट्रेनिंग हा जो काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो दर एक 5-6 महिन्यांनी, कधी कधी असं होतं शिफ्ट चेंज होते आणि आज एकाने अभ्यंग केला, उद्या दुसऱ्यांनी अभ्यंग केला, तर तो रुग्ण जो आहे तो फीडबॅक देताना सांगतो की त्या होत्या ना त्यांनी व्यवस्थित नाही केलं, ह्यांनी व्यवस्थित केलं. असं का होतं याचं कारण त्याचे जे स्ट्रोक्स आहेत हे कसे द्यायचे हे दोन्ही थेरपिस्टना माहितीच नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या मतानी करते, आपापल्या पद्धतीने करते, असं नाही होता कामा. आणि म्हणून स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर याला SOP म्हणतात, त्याचं ट्रेनिंग असणं सगळ्या थेरपिस्टना हे खूप आवश्यक होतं. पुढचं आहे कॉर्डिनेशन बिटवीन वैद्य आणि थेरपिस्ट. बऱ्याच वेळा असं होतं पेशंट येऊन जातो, वैद्याला माहितीच नाही. अशी जर का परिस्थिती होणार असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. याचं कारण बस्तीला कधी कधी काय आपण 24 तास किंवा पूर्ण वेळ काही क्लिनिकमध्ये थांबू शकत नाही. म्हणजे परिचारकच असतात की जे वैद्य आणि पेशंटच्या मधला दुवा असतात. तर त्यामुळे परिचारक जो आहे, उपस्थाता जो आहे, त्याचं डॉक्टरशी व्यवस्थित कॉर्डिनेशन असणं, मग ते फोनवर असेल, प्रत्यक्ष असेल, वैद्य जसा क्लिनिकमध्ये येईल तेव्हा आज सकाळपासून झालेली कर्म, त्यांचे जे जे काही गोष्टी असतील त्या, किंवा कोण येणार आहे, कुठलं कर्म प्रपोज्ड आहे, पुढे कुठलं कर्म करायचं आहे, असं जेव्हा सगळं कॉर्डिनेशन होईल तेव्हा त्याच्यामध्ये चुकावायची शक्यता खूप कमी राहते. त्यामुळे हे कॉर्डिनेशन असणं फार आवश्यक आहे. कधी कधी असं होतं की एखादा पेशंट असो, फिमेल पेशंट धरू आपण, की तिला पिरियड्स येतात म्हणून बस्तीसाठी ती येणार नसते, तिने मॅडमना फोन करून सांगितलेलं असतं किंवा क्लिनिकमध्ये फोन करून सांगितलेलं असतं आणि मॅडमना माहितीच नसतं की ती येणार नाही आहे. कारण क्लिनिकमध्ये माहिती आहे, मॅडमना माहितीच नाही आहे. मॅडम 2-4 दिवसांनी ती पेशंट जेव्हा येते ओरडायला लागतं, अरे आली नाहीस, बस्ती अर्धवट राहिले, अमुक तमुक. ती म्हणते नाही मॅडम कळवलं होतं मी. हे कॉर्डिनेशन आहे. हे परिचारकांनी त्या पेशंटच्या आणि वैद्याच्या मधला जो काही दुवा आहे तो त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. किंवा औषधात काही चेंज आहे किंवा काय तर ते वैद्यांनी सांगायला लागतं. त्यामुळे हा जो काही कॉर्डिनेशनचा भाग आहे हा पंचकर्मासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. तिसरं आहे ते कॉर्डिनेशन बिटवीन थेरपिस्ट. बऱ्याच वेळा असं होतं की शिफ्ट ड्युटी होतात. आता इथे हे हॉस्पिटल यांच्याकडे पण 3-3 शिफ्टमध्ये लोक येत असणार. जर शिफ्ट ड्युटी असेल तर ती ओव्हर पुढच्या लोकांना द्यायला नको का? समजा असं आहे की आज संध्याकाळचे माझ्याकडे काही लोक आहेत आणि मी सद्योवमन उद्या सकाळला पोस्ट केले. सद्योवमन पोस्ट केले पण सकाळी येणारे लोक वेगळी आहेत ना, त्यांना माहितीच नाही की सकाळी वमन आहे. मग ते वमन आहे, काढा कुणी केला, आदल्या रात्री जी लोक आत्ता समोर आहेत थेरपिस्ट आहेत त्यांनी काढाबिडा करून वमनोपवामक सगळं तयारी बियारी सगळं करून ठेवलंय. पण उद्या सकाळची जी तयारी आहे म्हणजे गरम पाणी करायला पाहिजे, सेंधव जल तयार करून ठेवायला पाहिजे, गुळण्यांसाठी तयारी ठेवायला पाहिजे, धूमपानासाठी तयारी करून ठेवायला पाहिजे, बेड रेडी ठेवायला पाहिजे, हे सगळं कोण करणार आहे? जी सकाळची लोक येणार आहेत ती करणार आहेत ना. मग त्यांच्यामध्ये जर कॉर्डिनेशनच नसेल तर हे कसं शक्य आहे? म्हणजे पंचकर्म यशस्वी करण्यासाठी म्हणजे आयत्या वेळची गडबड होत नाही. जर का उद्या सकाळी आपल्याकडे सद्योवमन आहे तर ते आदल्या रात्रीच्या लोकांनी उद्याच्या दिवसाच्या सकाळच्या लोकांना सांगितलं पाहिजे का नको पाहिजे? मग ते फोनवर असेल, मेसेज असेल, तुमच्या क्लिनिक्समध्ये एक ठराविक असं काहीतरी बोर्ड असेल की ज्याच्यावरती लिहिलेली आहेत इन्स्ट्रक्शन उद्याची, जी आयत्या वेळी प्लॅन झाली आहेत. असं होऊच शकतं ना की आयत्या वेळी एखादं कर्म प्लॅन झालं, असं होऊच शकतं. अशी जी काही आहेत म्हणून कॉर्डिनेशन जे आहे ते त्या थेरपिस्टच्या मधलं सुद्धा कॉर्डिनेशन तितकंच आवश्यक आहे, तर ते पंचकर्म यशस्वी होतं. चौथा जो पॉईंट आहे की कॉर्डिनेशन बिटवीन पेशंट अँड थेरपिस्ट, जे मी सांगितलं की अनुरक्त असणं गरजेचं आहे. पेशंटला एखादं वेगळं लक्षण निर्माण झालं तर ते लक्षण डॉक्टरपर्यंत पोचवायचं काम त्या थेरपिस्टचं आहे, त्या परिचारकाचं आहे. म्हणून हे कॉर्डिनेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्या थेरपिस्टना BP पल्स घेण्याचं प्रशिक्षण हे आपण द्यावंच लागतं. याचं कारण की आपण प्रत्येक वेळी क्लिनिकमध्ये असू असं नाही. वमन झाले, पेशंट IPDत ॲडमिट आहे, आपण गेलोय निघून आणि पेशंटला कसं तरी होतंय तर त्या थेरपिस्टला BP पल्ससुद्धा बघता आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे असं आहे की कॉर्डिनेशन बिटवीन पेशंट आणि थेरपिस्ट हे तितकंच महत्त्वाचं आहे पंचकर्म सिद्धीसाठी. याचं एक उदाहरण म्हणून वमनाचं उदाहरण देते, कारण अतिशय कॉम्प्लेक्स सिच्युएशन असते वमनामध्ये. अनेक कर्मांचं मिक्सिंग म्हणजे वमन असतं. कारण सगळ्यात कॉम्प्लेक्स कुठलं कर्म असतं तर वमन, ज्याच्यात स्नेह नाही येतं, स्वेद नाही येतं, आधीच्या काही तपासणी येतात, अनेक गोष्टी येतात. मग ह्याचं प्रशिक्षण आपण कसं देणार? तर त्याचे 5 मिनिटात 10 मिनिटात उदाहरण देते की एखादी चेकलिस्ट आपल्याकडे तयार पाहिजे, जी आपण SOP ट्रेनिंग जेव्हा थेरपिस्टना देतो तेव्हा अशा पद्धतीचं ते ट्रेनिंग असलं पाहिजे. जसं अभ्यंगासाठी तो रुग्ण आला,
वमनाच्या आधी. पण त्या अभ्यंगाची तुम्ही कन्सेंट घेतली का नाही हे कसं कळायचं? म्हणजेच त्या थेरपिस्टला हे माहिती असायला पाहिजे की जोपर्यंत आपण डोळ्यांनी कन्सेंट बघत नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यंगासाठी पेशंट घ्यायचा नाहीये. याचं कारण वमनाची कन्सेंट वेगळी असते, स्नेहनस्वेदनाची कन्सेंट वेगळी असते, स्नेहपानाची कन्सेंट वेगळी असते. NABHच्या नियमाप्रमाणे कुठलंही कर्म तुम्ही करता त्या प्रत्येक कर्माची कन्सेंट वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्ही स्नेहपानाच्या आधी एकदाच सगळी कन्सेंट घेतली असं कधीही होत नाही. त्यामुळे प्रत्येक कर्म, म्हणून म्हटलं की वमन हे थोडं कॉम्प्लेक्स कर्म आहे, अनेक कर्मांचं मिक्सिंग म्हणजे वमन कर्म आहे. तर त्याच्यामुळे हे जे काही आहे सगळं की बाबा त्याचं संमतीपत्र म्हणजे कन्सेंट त्यांनी घेतलेली आहे की नाही, किंवा ECG आहे की नाही, फिजिकल फिटनेस त्याचा आहे की नाही फिजिशियनचा. बऱ्याच वेळा काही आयुर्वेदिक लोकांचं या बाबतीत दुमत असू शकतं की आता MD मेडिसिन ठरवणार का की आमच्या पेशंटला वमन द्यायचं का नाही. तो कुठे ठरवतोय आपणच. फक्त त्याची सगळी फिजिकल कंडिशन योग्य ना, उद्या जर का वमन करताना काही कार्डियक अरेस्ट आला तर तुम्ही मॅनेज करू शकणार आहात का? तर नाही. याचं उत्तर नाही असंच येतं. किंवा आपण तो इंड्यूस करतो, वैद्य प्रमादकृत असा तो होतो. शेवटी प्रत्येकाच्या नशिबाने काही होणार असेल तर ते कुठेही होतं. ह्या मुद्दा अलहिदा. पण आपल्याकडेच आपण आधी टेस्टच केली नाही, आपल्याला माहितीच नाही, तर ते कसं काय होईल? नाहीच होणार ना. असंच जसं रक्तमोक्षण सारी जळू असते पण आपण BTCT केलेलं नसतं. माझ्याच बाबतीत असं घडलं की म्हणजे एका वैद्य, ती मुलगी होती, तिने तिच्या बाबांना माझ्याकडे जळूसाठी पाठवलं होतं. पण ते पाठवताना BTCT केलेलं नव्हतं. माझ्याही डोक्यात आलं नाही, म्हणजे माझीच चूक म्हणते मी, त्या मुलीची नाही, की तिचं कारण मुलगी डॉक्टर आहे हेच डोक्यात ना, म्हणजे डोक्यातच नाही आलं. त्यांना इकोस्प्रिन सुरू होती, जलोका लावून झाली रविवार दुसऱ्या दिवशी, शनिवारी रात्री त्यांचा 11-11:30 फोन आला, रक्तच थांबत नाही. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण BTCT केलं का? तर नाही. म्हणजे छोटी गोष्ट किती छोटी आहे, किती डॉक्टर, पण मी का दुसऱ्यावर अवलंबून राहिले ना. तसंच परिचारकाचे की त्यांनी का दुसऱ्यावर अवलंबून, त्यांनी जोपर्यंत तर डोळ्यांनी बघत नाही की आपण कन्सेंट इथे घेतलेली दिसत नाहीये, ECG त्या माणसाचा तिथे आलेला नाहीये, ते टिकमार्क आहे की ती केलं का नाही केलं. ते जर टिकमार्क नसेल तर वमनाला पेशंट यायच्या आधी त्या परिचारकांनी हे सगळं फुलफिल करण्याची आवश्यकता आहे. आपण पेशंटला कितीही त्या चार्टमध्ये स्नेहपान तालिकेमध्ये लिहून देतो की या दिवशी हा आहार घ्यायचा आहे, पेशंट हमखास विसरतो. किंवा एकदा मी सांगितलं होतं दही वडे खा, पेशंटला वाटलं की दही वडे खा म्हणजे बाहेरचं खायचं, तो पाणीपुरी खाऊन आला. हे झालेलं आहे. आज 20-22 वर्ष हा मी अनुभव घेतेय आणि म्हणून मला खूप मनापासून आतून वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या दही वडा खा म्हणजे बाहेरचा खा असं तर मी सांगितलं नाही. दही वडा मग आपण आपल्या डोक्यात असं दही वडा, मी एकदा लिहून दिलं खिचडी, तिने साबुदाण्याची खाल्ली. मला कळलं की मुगाच्या डाळीची खिचडी हे लिहायला आपण जो कंटाळा केला त्याचा हा परिणाम आहे. बरोबर की नाही? मग पेशंटला काय माहिती, तो म्हणतो तुम्ही कुठे सांगितलं, खिचडी सांगली, मी साबुदाण्याची खाल्ली. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून तो परिचारक जो मधला आहे, आपल्या आणि पेशंटच्या मधला दुवा, त्याला हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. उत्क्लेशक आहार म्हणजे काय हा शब्द परिचारकाला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की माझ्या क्लिनिकमध्ये मी व्यानोदान, अपान, समान असे काळ लिहून देते आणि बाहेरनं काउंटरवरनं औषधं जातात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जी माझ्याकडे स्टुडंट येतात त्यांनाच हे काळ माहीत नसतात, पण माझ्या परिचारकांना माहिती असतात. याचं कारण असे की जी आपली परिभाषा आहे त्या परिभाषेत त्यांनाही कळलं पाहिजे. कळलं का? त्यामुळे असं आहे की तुम्ही मॉडर्नचं नर्सिंग बघा ना, ते काही वेगळ्या त्यांच्या भाषेत नाही काही बोलत की याला ताप आहे असं नाही म्हणणार. नर्स आली तर ती फिवर अमुक अमुक डिग्री असंच सांगेल सांगताना. म्हणजे आपल्याला सुद्धा आपली जी परिभाषा आहे ही नक्कीच वापरली पाहिजे. आणि त्यामुळे हे उत्क्लेशक आहार किंवा हे जे काही शब्द आहेत या शब्दांचा अर्थसुद्धा त्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. आणि ते त्यांना माहिती होतात त्याच्यासाठी ट्रेनिंग असतं स्किल डेव्हलपमेंटचं किंवा SOPचं, की जे मी आधी सांगितलं. आता हे इथे मी जस्ट एक आपलं पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चातकर्म, ही कर्म तुम्हाला मला सांगायचा हेतू नाही आहे. हे सगळं परिचारकाच्या दृष्टिकोनातनं बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल. कारण असं होतं बऱ्याच वेळा की तुम्ही म्हणाले हे तर काय आम्हालाही माहिती की वमन कसं करायचं, विरेचन कसं, त्याच्यासाठी हे नाही आहे. ही सगळी SOP आहे जी त्या थेरपिस्टना मी शिकवलेली आहे. त्यांना मी ह्या सगळ्या स्लाईड्स आणि प्रत्यक्ष पेशंट असं करून जेव्हा मी शिकवते तेव्हा या सगळ्याचं महत्त्व तितकंच अधोरेखित होतं. आणि म्हणून इथे जे काही मी लिहिलं आहे की वमनाच्या आदल्या दिवशी दही वडा, दही भात, शिकरण जे इझिली अवेलेबल आहे, इझिली अवेलेबल असू शकतं, असे काही गोष्टी करा असं आपण सांगू शकतो. ॲक्च्युली ग्रंथोक्त मासे पण आले
पण असं होतं की मी बघितलंय की 2-4 पेशंटना मासे सांगितल्यानंतर वमन करताना आपल्याला भयंकर कसं तरी होतं, इतका खूप कसा तरी वास येतो. म्हणजे हे आपलं एक प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला सांगते, अदरवाईज मासेही तुम्ही देऊ शकता, पण हे एक इझिली अवेलेबल असणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून इथे दाखवलं. किंवा वमन कर्म सुरू करायच्या आधी त्या थेरपिस्टनी काय करायचं. तर समजा जसं की म्हणजे पेशंट तुम्ही रूममध्ये घेतल्यानंतर त्याला टप ठेवला, मग टेबल ठेवलं त्याच्या खाली, मग त्याची उंची ॲडजस्ट केली, असं नाही होऊ शकत. ते सगळं आधीच करायचे. पेशंट स्नेहस्वेदन करून पेया पिऊन यायच्या आधीच त्यांनी हे सगळं रेडी ठेवायचं. किंवा त्याचं बेड रेडी आहे का नाही, तिथे सगळी आपली वमनोपद्रव्यांची तयारी आहे की नाही, आपले जे ग्लास आहेत की जे मोजून ठेवलेले ग्लास आहेत, किती ml चा ग्लास आहे हे तिथे मांडून ठेवलेले आहेत की नाही, अशा अनेक गोष्टी असतात. आणि जेव्हा एकच पेशंट असतो तेव्हा थोडं सोपं जातं. जेव्हा 2-4 पेशंटचं ॲट ए टाईम वमन येतं तेव्हा मग भयंकर गोंधळ व्हायला लागतो की ग्लासच नाही आहेत मॅडम, एकच ग्लास शिल्लक आहे, 2च ग्लास, असा गोंधळ व्हायला नको असेल तर या सगळ्या गोष्टी परिचारकांना आधीच माहिती असणं गरजेचं आहे की मॅडम उद्या वमन आहे पण सैंधव संपत आल्या, जर का पूर्ण सैंधवानी वमन द्यायची वेळ आली तर उद्या सैंधव नाही आहे. हे खरं 2-4 दिवस आधीच परिचारक सांगणं अपेक्षित असतं. ठीक आहे, म्हणजे या दृष्टीने परिचारकाचा रोल इथे महत्त्वाचा आहे. पुढचं जसं की प्रधान कर्माकडे बघू नका, हे थेरपिस्टना आपण कसं शिकवू शकतो त्याच्यासाठी आलेलं हे आहे. आणि त्याच्यामुळे ही सगळी ती कर्म आहेत. किंवा त्याचा वेळ कसा लिहून ठेवायचा, कारण असं आहे की तो थेरपिस्ट देत असतो, स्टुडंट असले तर स्टुडंट लिहितात, नाही तर थेरपिस्ट जो असतो तोच लिहित असतो. आपल्याकडे जे काही 2-4 थेरपिस्ट वमनासाठी उभे असतात त्यातला एक नोट डाऊन करत असतो, बाकीचा एक देत असतो, एक बाकीची तयारी करत असतो. असे सगळ्या थेरपिस्टना काही ना काहीतरी काम असतं. पश्चातकर्मामध्ये सुद्धा जसं की बेडवर, फाउलर्स बेडवर तो झोपल्यानंतर त्याची पोझिशन कुठली असली पाहिजे, त्याला धूमपान कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्या परिचारकाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. हे एक त्याचं चार्ट आहे जो माझ्याकडे मी वापरते की वमनाचं कसं मोजायचे ग्लास. ते ग्लासमध्ये आता इथे मे बी नीट दिसत नसेल पण सैंधव आहे, एस आहे, समजा यष्टी मधू आहे, वाय आहे. कारण कधी कधी असं होतं की यष्टी मधू तर छानच आहे नो डाऊट, पण यष्टी मधूने उत्क्लेश होतो पण कधी कधी छेदन होताना दिसत नाही. मग अशा वेळी पटकन यष्टी मधू थांबवायला लागतं, सैंधव जल डायरेक्ट सुरू करायला लागतं. सैंधव जल दिलं तर तिथे ते छेदन होतं आणि छान वेग सुरू होतात. असं होतं कधी कधी. आणि त्याच्यामुळे असं आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्ही यष्टीनीच सुरुवात केली आहे आणि यष्टीच दिलंय असं कधी कधी होत नाही. मध्ये मध्ये तुम्हाला कधी सैंधव जल असेल, कधी आम्लपित्ताचा पेशंट आहे तर निंबपटोलाचा क्वाथ असेल, असं काही ना काही स्वरूपामध्ये चेंजेस करावे लागतात ड्युरिंग वमन. आणि म्हणून हा चार्ट तितकाच महत्त्वाचा आहे. किंवा हे इथे तुम्ही बघितलं तर पित्तांत वमन आहे, हे अर्थात हे वैद्य लिहितो, हे काही तो परिचारक नाही लिहित, पण हे ग्लास मोजणं तर परिचारक करू शकतो. आपण जो ग्लास देतो त्याला एक स्टँडर्ड प्रमाण ठेवायचं की बाबा हा 200 ml चा ग्लास आहे आणि या ग्लासाची ही लेवल म्हणजे ही 200 ml आहे. नाहीतर असं आहे की आम्ही काय 20 ग्लास दिले, अरे पण किती ml, जोपर्यंत आत किती गेलं हे कळत नाही तोपर्यंत बाहेर किती आलं हे कसं कळेल, बरोबर ना. त्याच्यामुळे असे की ते जे ग्लास आहेत हे मेजरिंग असणं खूप गरजेचं आहे. मी ताराचंदला जेव्हा MD करत होते तेव्हा ह्याच्यावरनं नानल सरांचा मार खाल्लेला आहे. कारण सरांनी त्याच्यानंतर मी कधीही चुकले नाही की माझा ग्लास किती ml चा आहे हे मला निश्चित माहिती. ताराचंदला असं होतं 1 ग्लास एवढा होता, 1 ग्लास एवढा होता, 1 ग्लास एवढा. अर्थात ताराचंद होतं तेव्हा आणि मी होते तेव्हा, आता खूप छान झाले, पण तेव्हा छोटे मोठे वेगवेगळ्या आकाराचे. मग सर म्हणायचे पण किती गेलं आतमध्ये हे कुठे माहिती तुला. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आत गेलं किती बाहेर आलं किती, पोटातच राहिला का काढा. आणि जर पोटात राहिला असेल तुम्हाला काही चिकित्सा द्यायची आहे का, काही विरेचक काही द्यायचं आहे का की जेणेकरून तो सगळा काढा बाहेर पडेल, हे सगळं माहिती असण्यासाठी हे जे आहे की आतमध्ये किती गेलं आणि बाहेर किती आलं हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे बस्तीचं तसंच आहे. एक जस्ट तुम्हाला काय म्हणू एक चार्ट म्हणून दाखवते. इथे सरांकडे सुद्धा पुष्कळ चार्ट्स आहेत, सरांचं सुद्धा खूप छान सगळं लिहिलेलं असतं. पण त्या दृष्टीने ते बघायला पाहिजे की अनुवासन असेल तर तो प्रत्यागम किती वेळानी झाला, कधी झाला, या सगळ्या गोष्टी बाहेर थेरपिस्ट लिहित असो, आपण बघतो नो डाऊट, पण रोजच्या रोज तो पेशंट आपल्याला भेटेलच याची गॅरंटी नसते. आणि म्हणून त्या बस्तीचं किंवा त्याचं जे काही झालं ते तो आपण क्लिनिकला आल्यानंतर परिचारक आपल्याला सगळा हा रिपोर्टिंग करतो. आणि म्हणून हे सगळे चार्ट्स असे असणं आवश्यक असतं. आणि हे म्हणजे मी हे 2 एक उदाहरणादाखल दाखवले, पण अशा पद्धतीने प्रत्येक कर्माचे चार्ट्स असणं अपेक्षित आहेत की जे इव्हन अभ्यंगाचं सुद्धा चार्ट असणं अपेक्षित आहे. आता त्याच्या पुढचा जो चौथा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे रुग्ण किंवा रोगी. आढ्यरोगी भिषक वशो ज्ञापकः सत्ववान अपि. इथे सुद्धा असं आहे की जसं मी म्हटलं की आर्थिक नियोजन हे तर महत्त्वाचं राहतंच, प्रत्येक ठिकाणी असायलाच पाहिजे, पण एथिकल प्रॅक्टिसनी आपण ते नियोजन नक्कीच करू शकतो. पण तो रुग्ण त्याच्यासाठी तो सुद्धा कसा असायला म्हणजे आढ्य असायलाच लागतो.
हे तितकंच खरं आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला अगदी सगळ्या पेशंटसाठी आपल्या कमाईतला एक काही भाग आपण समाजासाठी नक्की देणं लागतो, ते द्यावेत. पण याचा अर्थ असा नाही ना की आपण सगळंच धर्मादाय करू शकतो. त्याच्यामुळे रुग्ण आढ्य असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भिषकवश्य असणं खूप आवश्यक आहे. कारण जर का आपण सांगितलेलं त्याला पटतच नसेल, किती तुम्ही समजून सांगा, त्याला पटतच नसेल तर काय उपयोग आहे. किंवा तू बाहेर जाऊ नको म्हटलं तरी तो जाणार. आजचा पेशंट माझा जो आहे ॲडमिट, त्याला सांगते बाबा गायछाप खाऊ नको, तरी तो खाली जाणार, गायछाप खाणार आणि मगच वर येणार. मग हा भिषकवश्य नाहीच आहे ना. पडवळ दिलं जेवणामध्ये तर छे ही असली भाजी मी खात नाही म्हणून टाकून देणार. दोडकं दिलं, छे मला कधी आवडतच नाही दोडकं म्हणून फक्त रस्साच खाणार. असा जर का रुग्ण आला तर हा भिषकवश्य नाही ना असू शकत. म्हणजे पंचकर्म करताना जो काही आपण आहार देणार आहोत त्या आहाराचं सुद्धा तो पालन करणार नसेल तर औषधाचं कधी करणार. तो पेशंट म्हणतो मी हिंगवाष्टक खाल्लं की मला उलटी होते. आता क्लिनिकमध्ये हिंगवाष्टक रोज चालू, कुठं उलटी झाली काय नाही झाली, खोटं बोलला म्हणजे ना तो सरळ सरळ. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की जे भिषकवश्य पेशंट नाहीत आणि त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला पंचकर्म करायला खूप अडचणी येतात. अशा पद्धतीने हे आहे. आणि जसं मी सांगितलं की प्रत्येक ग्रंथकाराला काही ना काहीतरी वेगवेगळे शब्द, इस्पेशली चरक खूप मोठं लिहितो, खूप डिटेलमध्ये लिहितो. आपण चरकाचा श्लोक आहे चरक सिद्धिस्थानाचा पंचकर्मीय सिद्धीचा, की ज्याच्यामध्ये त्यांनी पेशंटचे पण अनेक पैलू लिहिलेत की असा जर पेशंट असेल तर बाबा घेऊच नको. तुला जर पंचकर्मामध्ये सिद्धी हवी असेल तर अशा पद्धतीचा पेशंट आला तर सरळ नाही सांग. चंड, साहसिक, भीरू, कृतघ्न, व्यग्र. व्यग्र हा पण एक खूप मोठा हल्ली एक प्रॉब्लेमॅटिक खरं तर एक कॅटेगरी आहे की आपण त्याला सांगतो बाबा तुला 7 दिवस लागतील, 7 दिवस लागतील, तुझं काय स्नेह नाही काय वॉटेवर जे कुठचं कर्म आहे तुला 7 दिवसाचं ते कर्म आहे. मग मॅडम ते 2 दिवसात नाही का होणार. मला नाही ना एवढा वेळ काढतायत. जर तू तुझ्या आरोग्यासाठी वेळ काढत नसशील तर काय उपयोग आहे. मला ना मॅडम ते दुपारचं जेवण ना 12 वाजता जमतच नाही, मला 3च वाजतात. अरे बाबा तू ज्यासाठी एवढा खटाटोप करतो 2 वेळच्या जेवणासाठी, तेच जर तुझं वेळेत जात नसेल तर तो खटाटोप तरी कशाला करायचा. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तो व्यग्र असतो. किंवा आणि म्हणून आपण काय करायचं कधीही की पंचकर्माला पेशंट पोस्ट करताना आधीच त्याला सगळं बऱ्यापैकी एक अंदाजे टाइम टेबल देऊन ठेवायचं की इतके दिवस इतके वाजता असं असं तुला लागणार आहे. ह्याच्यामध्ये तुझ्या घरी कुठलं लग्न कार्य, बायका असतील तर त्यांचे पिरियड्सच्या डेट्स, कारण सुरू होतच नाही आणि मग लक्षात येतं अरे नाही मॅडम माझी ना पिरियड्स होते. असं होऊ शकतं. हे व्यग्रतेचं एक मोठं हे आहे. त्यामुळे रुग्णाला हे सगळं लिहून द्यायचं, त्यांना म्हणायचं वेटिंगमध्ये बसा, सगळा विचार करा आणि मग मला सांगायला या. तोपर्यंत काही नाही. आणि एकदा तुम्ही केलं की त्याच्यापेक्षा मी मागे हटू शकणार नाही, मग ते तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक जे काही आहेत. आणि म्हणून ह्या लाल रंगात जे मी दिलंय की भिषजाम अविधेयश्च नोपक्रम्या भिषकविदा एतानुपचरण वैद्यो बहुन दोषान अवाप्नुयात. हे बहुदोष कुणाला येतात, त्या वैद्याला येतात. कारण काही होतच नाही ना. आपण अगदी खूप छान करायला जातो, उपयोग शून्य होतो. आता या प्रत्येक शब्दाचे जे छोटे छोटे अर्थ आहेत ते बघू. शीघ्रकोपी पेशंट बरेच वेळा आपल्याला बघायला मिळतात की त्यांना काही सांगा त्यांना रागच येतो. त्यांच्या हिताचं सांगा अहिताचं सांगा त्यांना पटतच नाही. म्हणजे कंटिन्यू रागच आलेला असो सतत नाकावरती. त्यांना पंचकर्म करायचं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे खरंच खूप अवघड आहे. त्याच्यानंतर आहेत साहसिक, साहसयुक्त. काही नाही मॅडम कशाला BTCT करायचे, करा रक्तमोक्षण, काय होत नाही, झालं तर मी बघीन. हे अतिसाहस कुणाला मानेला फास्ट बसेल त्या वैद्याला, रुग्ण जातो पळून. बरोबर ना. हे असे साहसिक अतिसाहसिक पेशंट असतात ना त्यांना नाही घ्यायचं. ते म्हणतात काही होत नाही हो मॅडम आम्ही तुम्ही खूप घाबरटात. हो बाबा मी घाबरटे, पण माझे हे सगळे प्रोटोकॉल कंप्लीट कर मग पंचकर्माला तुला पोस्ट करते. त्यामुळे साहसिक, भीरू याच्या एक्झॅक्ट अपोजिट साहसिकाच्या अतिशय घाबरट, अतिशय घाबरट. म्हणजे साधे काय बस्ती बघितलं ते कॅथेटर तर पेशंट ओरडायला आली की अरे बस्ती कसं हे आता कसं काय, आता तो कॅथेटर केवढा तू केवढी, म्हणजे काहीतरी तर थोडा हे व्हायला पाहिजे ना. म्हणजे कशालाही घाबरतात. आणि हे फक्त बायकाच नाही, बुवे पण आहेत त्याच्यामध्ये की जे अतिशय घाबरट आहेत. त्यामुळे हे भिरूवाले पण फार त्रासदायक असतात पंचकर्मासाठी. कृतज्ञ आणि हे सोडा, समजा की ठीक आहे त्याला काही लक्षात नसतं आपण काय काय केलं किंवा काय. व्यग्र मी सांगितलं आता, शोकपीडित, त्यांना कारण कळत नाही, जे शोकी आहेत त्यांना की आपण काय करतोय, काय सांगतायत समोरचे हे कळत नाही. किंवा यादृच्छिक, तर आता इथे नास्तिक बिस्तिक आपण नको धरूया, पण जे स्वच्छंदी आहेत म्हणजेच थोडक्यात भिषकवश्य नाही आहेत. आपण जे सांगू ते करतीलच याची काही गॅरंटी नाही. ते त्यांचे मस्त मौला असतात, त्यांचे त्यांचे जगत असतात. किंवा मुमूर्षू, जसं की आसन्न मरण गतायू, जे मी उदाहरण दिलं की उदराच्या पेशंटला तिने दिलं होता बस्ती. शक्य आहे की तिथे तिला काही मुमूर्षू लक्षणं तिला कळली नसतील, तिथे असतील. ठीक आहे. त्यामुळे अशा पेशंटला पंचकर्म करण्यात काहीही अर्थ नसतो.
आणि दुसरा हा जो एक वैरी किंवा वैद्यविदग्ध, श्रद्धाहीन, सुशंकित, हे सगळे आत्ताचे पेशंट आहेत की जे म्हणतात की आय ऑलरेडी डायग्नोज्ड माय सेल्फ ऑन द इंटरनेट, आय एम ओनली हिअर फॉर अ सेकंड ओपिनियन. आपण दुसऱ्या स्थानावर आहोत, पहिल्या स्थानावर गुगल बाबा आहेत. असे खूप पेशंट आहेत. परवाच एक पेशंट आली, मला ना एंडोमेट्रोसिस आहे. म्हटलं अगो बाई, हिला कसं कळलं एवढं एंडोमेट्रोसिस आहे? तिला म्हटलं बाई तुला काय होते ते सांग ना. तेच तर सांगते म्हणली मला एंडोमेट्रोसिस आहे. अगं पण तुला कसं कळलं की तुला एंडोमेट्रोसिस आहे? तर म्हणे गुगल केलं माझी लक्षणं सगळी बघून. म्हटलं ही तर लक्षणं कॅन्सरमध्ये पण सापडतील. हो ना म्हणली, असेल का हो मला कॅन्सर? मला कॅन्सरमध्ये पण हीच सगळी लक्षणं दिसली. म्हणजे आपण एवढा अभ्यास करायचा, एवढं आणि आपण सेकंड ओपिनियनला राहतो, ह्याला काही अर्थ राहत नाही. आणि जर फारच पेशंटला कितीही सांगितलं आणि नसेल समजत, तर अशा पेशंटला पंचकर्म करायच्या भानगडीत पडू नये. कारण खरंच सांगते की यशाचा, आपल्या वेळेचा, कीर्तीचा फक्त अपव्यय होतो, बाकी काही होत नाही. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला पंचकर्म योग्य, अतिशय शास्त्रोक्त आणि यश देणारं, कीर्ती देणारं, अर्थात आर्थिक आपली काही स्तर उंचावणारं असं जर का करायचं असेल, तर तुम्हाला ग्रंथवाचन म्हणजे ग्रंथांचा थरो अभ्यास, कर्मावलोकन म्हणजे कर्म बघणं, कर्माभ्यास नुसतं बघणं नाही तर त्याचा अभ्याससुद्धा. आणि अभ्यास म्हणजे सतत क्रिया असते, हे न विसरता करायला लागते. ज्याच्यामध्ये वाचन पण न विसरता, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही वर्षांची तुमची प्रॅक्टिस असू दे, पण कधीतरी काहीतरी चुकू शकतं. आणि ज्याचा आपल्याला, ज्या प्रकाशात आपल्याला ते कळतं ते ग्रंथांच्या प्रकाशात कळतं. आणि अतिशय काय म्हणू, एथिकल प्रॅक्टिस आणि रुग्णाला यश मिळावं अशी जेव्हा अपेक्षा किंवा असा जेव्हा ध्यास असतो, तेव्हाच आपण यशस्वी पंचकर्म चिकित्सा करू शकतो. तर या मोडवर मी थांबते. खूप खूप धन्यवाद. मला उशीर होऊ नये, तुम्ही थांबलात आणि जे काही मला सांगायचं होतं मी प्रयत्न केला की तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने कळलं असेल. तर आता मी इथेच थांबते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बेसिकली तुमच्या आता लक्षात आलं असेल की सिस्टीम्स किती महत्त्वाचे आहे, छोट्या छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला पहिल्या दिवसापासून त्यांना हेच आम्ही सांगत आहोत की तुम्ही इथं उपचार आणि औषधं हे शिकण्यापेक्षा सिस्टीम शिका. कारण सिस्टीममधून जर तुम्ही ज्यावेळेस जाता एखाद्या, त्यावेळेस आपोआपच त्याच्यातले जे लूप होल्स असतात ते क्लिअर व्हायला फार मदत होते. तर मॅडमने तुम्हाला निश्चितच छान मार्गदर्शन केलेलं आहे सगळ्यांनाच आपल्याला. आणि त्याच्यातून अजून एक पंचकर्मासाठी ज्या चतुसूत्री आत्ता दिली मॅडमने, ती सर्वांनी लक्षात ठेवून तिचं पालन कसं करता येईल यासाठी आपण दक्ष राहूयात निश्चितच. आणि त्याबद्दल मॅडमचे मनापासून धन्यवाद.